सो फास्टर मनी उपासना सीझन 2, कारण लास्ट इयर आपण ह्याचं सीझन 1 केलं, ज्याच्यामध्ये आपण काही महत्त्वाच्या टेक्निक समजून घेतल्या, ज्याचा व्हिडिओ यूट्यूबवरती इझिली अवेलेबल आहे. मागच्या वर्षी वी ॲडेड मोर फ्यू टेक्निक्स टू चेंज द होल डायनमिक्स ऑफ मनी उपासना. सो त्या ॲडिशनल टेक्निक्स आज आपण शिकणार आहे. सो त्याच्यामधले 4 टेक्निक्स आज तुम्हाला मी शिकवणार आहे. हे डिटेलमध्ये ह्याचं सायन्स काय आहे, हाऊ इट वर्क्स, वाय इट वर्क्स, हे आपण बेसिक जेव्हा आपण कोर्स करू, कारण आपण वी विल लर्न एन नंबर ऑफ कॉन्सेप्ट्स इन दिट. पैसा प्रत्येकालाच हवा आहे. पैसा हवा आहे, स्टेबिलिटी हवी आहे, ग्रोथ हवं आहे, सक्सेस हवं आहे. पण या सगळ्याला समजून घ्यायला आणि या अवस्थेपर्यंत पोचायला 100 डायनमिक्स आहेत. मनी जसं आज आपण एनर्जेटिकली समजून घेतोय, तसंच प्रॅक्टिकली, इमोशनली, सायकोलॉजिकली, पॅरासायकोलॉजिकली हाऊ डज ऑल दिस मॅटर. कारण बऱ्याच वेळेला कॉन्सेप्ट कळतात ना आपल्याला, हाऊ टू पुट इट टू प्रॅक्टिकॅलिटी विथ लाईफ. जसं आपल्याला कळतं की पैशाबद्दल सारखी काचकूच केल्यावरती मीच पैशाला एवढी नेगेटिव्ह एनर्जी देतेय, तर पैसा माझ्याकडे त्याच अवस्थेत येणार आहे ना परत. पण माझ्या पेशींमध्ये जो संस्कार आहे की सतत पैशाबद्दल हुरहुर वाटणं, हे कुठून आलंय? आपल्यातलं कुणीतरी आज आहे का जे म्हणू शकतं की पैसा हा माझ्यासाठी इश्यू नाही आहे? खरंच विचारा स्वतःला. हे आपण मॉरली हे म्हणू, बिकॉज आपण सगळे त्या मिडल क्लास जडणघडणीतनं लहानाचे मोठे झालोय आणि पैशाच्या मागे लागायचं नाही, हे मॉरल फीड आहे आपल्याला. किंवा पैशाच्या मागे लागणारा माणूस वाईट असतो. आणि आपण जेनेटिकली ज्या सगळ्या बॅकग्राऊंडमधनं येतो, जे सगळं प्रोग्रॅमिंग कॅरी करतो, ह्याच्यामध्ये तर आपण पैशाच्या मागे नाही लागलं पाहिजे. बट इन रियालिटी आयुष्य जगताना सकाळ संध्याकाळ आपण पैशाचाच चक्रात फिरत असतो. बघा ना, 70% प्रॉब्लेम्स आपल्या आयुष्यातले हे आपल्या पैशाशी रिलेटेड आहेत. जर पैसा ओके असेल लाईफमध्ये, तर 70% प्रॉब्लेम्स इन लाईफ आर टेकन केअर ऑफ. मग 30% देर आर रिलेशनशिप प्रॉब्लेम्स, देर आर हेल्थ क्रायसिस. पण या सगळ्याला पण पैसा व्यवस्थित असेल तर मॅनेज करता येतं. पण मिडल क्लास संस्कार काय सांगतात? अरे पैशाच्या मागे लागू नका. ही कॉन्ट्रडिक्शन जे आहे ना आपलं, ह्याच्यामुळे आपली व्हायब्रेटरी फ्रिक्वेन्सी कायम दूषितच असते. आपल्याला काय पाहिजे त्या अवस्थेपर्यंत आपल्याला कधी पोचताच येत नाही, कारण तसे एनर्जीच आपल्यातनं प्रवाहित होत नाही. सो आपण पैशाला घेऊन कायम कन्फ्युज्ड असतो. ज्या वेळेला कन्फ्युजनची माझी पैशाची व्हायब्रेशन्स आहेत, पैसा माझ्या आयुष्यात काय स्वरूपात निर्माण होईल? तो कायम कन्फ्युज्ड स्वरूपातच निर्माण होईल. म्हणून म्हटलं तर आहे, पण मग तेवढा पण नाही आहे. मग म्हटलं तर खर्च पण भागतायत. इन रियालिटी विचार केला तर तसं काही अडत पण नाही आहे, पण अडतंय. पण इन्व्हेस्टमेंट पण आहेत, पण त्या फार पण नाही आहेत. ते पुरेल की नाही हे पण माहित नाही. वी आर सो कन्फ्युज्ड विथ मनी. आणि म्हणून तुम्ही जर स्क्रीनवर बघितलं तर पहिलं वाक्य तेच आहे, तुमच्या आयुष्यातला पैसा हा कशाला रिस्पॉन्ड करतो? तुमच्या फ्रिक्वेन्सीला. नुसताच पैसा नाही, तुमच्या आयुष्यातली माणसं, तुमचं आरोग्य, तुमचं घर, तुमच्या आयुष्यात येणारे सगळे एक्सपिरियन्सेस हे तुमच्या फ्रिक्वेन्सीला रेझोनेट करतात. म्हणून युनिव्हर्सल असं काहीच नाहीये ना. 2 व्यक्ती असतील, तेच शिक्षण घेतलेलं आहे, पण दोघांची प्रॅक्टिकल रियालिटी 30 वर्षानंतर वेगळी कशी मग? जर सगळे कम्प्युटर इंजिनियर शिकलेले आहेत, एव्हरीबडी शुड बी इक्वली सक्सेसफुल ना. पण असं घडताना दिसत नाही. असं म्हणतो ना आपण की बिल्डिंग जो व्यवसाय आहे, बांधकामाचा जो व्यवसाय आहे, इसमें पैसा ही पैसा है. इथेच 2-3 जण मला माहिती आहेत बसलेले, हु नेव्हर मेड मनी आउट ऑफ दॅट. मी लोकांना दिसताना हे दिसलं. मग तोच व्यवसाय प्रत्येकाशी वेगळा कसा रिस्पॉन्ड करतो?
वर्षानुवर्ष 10 बाय 10च्या चौकटीमध्ये सोन्या चांदीची दुकानं चालवणारे सराफ आहेत. सोन्याचंच काम आहे आणि तेच काम जगभरात नेणारी माणसं आहेत. कसं घडलं? कारण दोन वेगळे व्यक्ती आणि दोन वेगळे एनर्जीज. काम तेच आहे ना, सोनाराचं काम तेच आहे. मग एवढं ग्रेडेशन वेगळं कसं? स्टॉक मार्केटमध्ये पैसा आहे, सगळे कमवतात, पण कमवणारे आहेत. कसं काय? घालवणारे पण आहेत. कसं काय? सगळं कळतं, टेक्निकली सगळं कळतं. कुठला ट्रेड घ्यायला पाहिजे, स्टॉप लॉस ट्रेल नाही करायला पाहिजे, परत एंट्री नाही घ्यायला पाहिजे, सगळं टेक्निकली कळतं. पण टर्मिनलवर बसल्यावरती जे सगळं इमोशनल लोड आहे तो बरोबर एंट्री एक्झिट पोझिशन चुकवतो. आणि मग अशा लोकांच्या सल्ल्यांनी लोक पैसे बनवतात, पण स्वतःच्या त्यांच्या आयुष्यात पैसे येत नाहीत का? दे आर ब्लॉक्ड. वी आर ऑल ब्लॉक्ड. कसं पडायचं याच्यातनं बाहेर? सो आज फास्टर मनी उपासना एक छोटंसं पीप होल आहे ना, आपण त्या विश्वात बघण्याचा प्रयत्न करणार आहे की नेमकं काय आहे तिथे आपल्यासाठी. इट टेक्स 6 months टू अंडरस्टँड ऑल दीज कॉन्सेप्ट. एवढं सोपं नाही आहे. तुमच्यातली कितीतरी लोक आहेत ज्यांनी याच्या आधी पॉवर टॅपिंगचे अनेक वर्कशॉप्स ऐकले असतील, आमचे अनेक व्हिडिओज यूट्यूबवरती बघितले असतील. बेसिक एक कॉन्सेप्ट महत्वाची मांडतो नेहमी, दॅट एव्हरीथिंग इज एनर्जी. इंटलेक्च्युअली कळली आहे की नाही? येस ऑर नो? पण इथून बाहेर गेल्यावरती समोरचा जर 4 शिव्या देत असेल तर हे डोक्यात येतं का की काहीतरी माझा ब्लॉक आहे कदाचित, की असा माणूस आयुष्यात आलाय? हे पटतं का? टेक्निकली कळतंय. तसंच का कळत नाही? कारण फॉर एजेस वी आर प्रोग्रॅम्ड की तुला हे कळलं नाही पाहिजे, म्हणून तेच पॅटर्न्स रिपीट होत राहतात. एका चौकटीच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाहीये. मनी उपासना हेल्प्स यू टू ब्रेक दॅट ब्रॅकेट. कितीतरी लोक आहेत ज्यांना हे माहिती आहे की मी रोज टॅपिंग केलं किंवा रोज काहीतरी केलं ज्यांनी माझी एनर्जी पॉझिटिव्ह राहते तर रोजचं आयुष्य खूप मॅनेजेबल असतं. करतो का आपण थांबतो सगळे प्रॉब्लेम्स तुंबून असं चोक होईपर्यंत आणि मग सुरू करतो. का? कारण वी आर प्रोग्रॅम्ड टू एक्सपिरियन्स प्रॉब्लेम्स. आपण बघा कसे स्कॅरसिटीला ट्यून्ड आहे. स्कॅरसिटी म्हणजे काय? स्कॅरसिटीचा अर्थ काय? अभाव, त्रुटी, कॉन्स्टंट अभाव. वी आर ऑल जेनेटिकली प्रोग्रॅम्ड फॉर स्कॅरसिटी. हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स्ड की दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी चांगलं घडलं की थोडंसं वाईट वाटतं? ऑनेस्टली हॅव यू एक्सपिरियन्स्ड दिस? त्याच्या आयुष्यात घडू नये असं वाटत नाही. छान कॉंग्रॅट्स वगैरे आपण करतो आणि मग आपण असं एक डीप थोडंसं सॅडनेसमध्ये डुबकी मारतो. असं का होतं? वाय डज दिस हॅपन? वाय? वाईट होत का आपण? त्याचं वाईट व्हावं असं वाटतं का? मग प्रॉब्लेम काय आहे आपला? कशाचा? ह्याला आपण सर्वसाधारण पद्धतीत जेलसी म्हणून टर्म करतो की जेलसी वाटते दुसऱ्याबद्दल. ऍक्च्युली जेलसी इज ड्रिव्हन बाय स्कॅरसिटी. ही कॉन्सेप्ट समजून घ्या. दुसऱ्याला मिळालं की इमिजिएट माझ्या ब्रेनला काय वाटतं की कमी झालं, ह्यानं माझं घेतलं. इन रियालिटी असं होणार आहे का? पण आपलं ब्रेन इव्हॉल्व कुठून झालंय? कैक शेकडो हजारो वर्षांपूर्वी ज्या वेळेला खाण्याचे सोर्सेस लिमिटेड होते, सगळं लिमिटेड होतं, सगळं. ह्यानी घेतलं म्हणजे कुणाचं घेतलं?
म्हणजे माझ्यासाठी जे अवेलेबल आहे त्यातनं कमी झालं. आणि त्याच एव्होल्युशनवरती आपण जगत असल्यामुळे आज पण म्हणून दुसऱ्याला चांगले मार्क पडले तरी आपल्याला वाईट वाटतं. कारण वी आर डॉमिनेटेड बाय दिस स्कॅर्सिटी प्रोग्राम दॅट टेल्स अस की या युनिव्हर्स मधलं तुझ्यातलं काहीतरी कमी झालंय. इन रियालिटी असं नाहीये. लॉजिकली तुम्हाला पण माहितीये की मित्राला कमी मार्क पडले तर माझे वाढणार आहेत का? फक्त माझ्या बरोबर कोणीतरी एवढंच सुख आहे की आपने जैसा और भी है कोई. बट या सगळ्याच्या पाठीमागे देर इज अ सेल्युलर प्रोग्राम विच इज स्कॅर्सिटी ओरिएंटेड. कशाला घाई आहे आपल्याला एवढं आयुष्याची? आपण जर बघितलं तर वी आर कॉन्स्टंटली हसलिंग विथ लाईफ. का? हे वीकेंड कल्चरचं कंपल्शन का आहे आपल्यावरती? का आपला हॉलिडे झळकलाच पाहिजे? तो नाही सोशल मीडियावर आला याचा अर्थ तो झालाच नाही. स्कॅर्सिटी कि कोई कर रहा है, somebody is happy and I am not happy म्हणजे हॅपीनेस मधलं काहीतरी इम्पॉर्टंट त्यानं घेऊन टाकलेलं आहे आणि आता मला पटपट काहीतरी करायला पाहिजे. असंच पैशाचं पण आहे. आपण सगळेजण अनकॉन्शियसली कंडिशन्ड आहोत हे बिलीव्ह करायला की सगळं लिमिटेड आहे. बघा आत्ता पण हे ऐकताना तुम्ही आता एका वेगळ्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये आहात. म्हणून मी जर तुम्हाला विचारलं की वेल्थ, पैसा हे लिमिटेड आहे का अनलिमिटेड आहे, व्हॉट विल युअर आन्सर बी? सी, कन्फ्युज्ड. दॅट इज वाय युअर मनी इज कन्फ्युज्ड. हे सगळं ऐकल्यावरती यू विल से नाही अबंडंट है, ऐसा है वैसा है, इट इज द फोर्स ऑफ द युनिवर्स वगैरे सगळं. आणि वागताना कसं वागतो आपण? कुणाला पैसे द्यायचेत आपल्याला माहिती आहे, वी विल वेट टिल द लास्ट मोमेंट. का असं करतो आपण? आपल्याला माहिती आहे ना की समोरच्याला द्यायचेत, तो मागत नाही तोपर्यंत आपण का देत नाही? स्कॅर्सिटी. वी आर स्कॅर्सिटी प्रोग्राम्ड की संपणार आहे. आपल्याला किती डिफरन्स आहे बघा. आपल्याला इन रियालिटी कुठल्या अवस्थेत जगायचंय की सगळं विपुल आहे, सगळं भरपूर आहे. पण लॉजिकली प्रॅक्टिकली मी कुठे प्रोग्राम्ड आहे? की सगळं लिमिटेड आहे. कारण आपल्याला माहित नाही किती जनरेशन्स, पिढ्यानपिढ्या हे ऐकत आलोय आपण. And it is a program. Unconsciously it is a program. Easy money, happy life प्रोग्रामच नाही आहे आपल्याकडे. त्याच्याने आपल्याला वाटतं हे पैसे भरपूर आले की मग होणाऱ्या गोष्टी आहेत. माझ्याकडे परवा एक व्यक्ती आली होती आणि ही इज अ प्रॅक्टिसिंग डॉक्टर, आयुर्वेदाचार्य आहेत ते. आणि इन द रिसेंट टाइम्स ही इज फेसिंग डिप्रेशन वगैरे असं बरंच काय. सो मी त्यांना विचारलं की काय घडलं. ओके, बिकॉज मला असं वाटत नाही वेन यू आर ऑन हॉलिडेज यू आर ओके, तुम्ही मित्रांबरोबर पार्टी करायला जाता तेव्हा तुम्ही ओके असता. मंडेला काय होतं? मंडेला कुठून डिप्रेशन येतं? सिच्युएशनल डिप्रेशन आहे, परफॉर्मन्स एन्झायटी आहे का, काय आहे एक्झॅक्टली? सो त्यांची वाईफ म्हटली मला पण कळत नाही. फ्रायडेला हा माणूस असा असतो की म्हणजे ऍक्च्युली डॉक्टरचा आणि फ्रायडेचा काहीच संबंध नाही आहे, पण त्यांचे मित्र सगळे IT मध्ये आहेत. सो अनकॉन्शियसली ही रेझोनेट्स टू दॅट वीकेंड कल्चर. सो सॅटर्डे संडे हमखास दवाखाना बंदच असतो, कारण जगाला सुट्टी आहे असं त्यांनी डिक्लेअर केलेलं आहे. सो ही वॉज व्हेरी सरप्राइज वेन ही गॉट टू नो की मी संडेला काम करते. बिकॉज माझ्याकडे संडेलाच लोक येणार ना, बाकीच्यांना सुट्टी देवा, दे विल कम टू मी, राईट? कोर्सेस संडेलाच असतात आपले. सो वेन आय ट्राय टू आस्क हिम दिस की प्रॅक्टिस किती आहे अंदाजे महिन्याला काय? सो त्यांची वाईफ म्हटली हो काही नाही हो, साधारण 4.5-5 लाख रुपये प्रॅक्टिस आहे. कर्ज आहेत का? नाही, असू दे, कधी कधी हे पुरत नाही. सी हाऊ आय टेल यू हाऊ वी आर प्रोग्राम्ड विथ स्कॅर्सिटी.
कधी कधी खड्डेच एवढे मोठे असतात. इन्व्हेस्टमेंट्स, कर्ज, चुकीच्या लोकांना पैसे दिलेले, वेगवेगळ्या धंद्यांमध्ये इन्व्हेस्ट केलेले. सो असं 4.5-5 लाख आई ग असं नाही होत कधी कधी लोकांना, तरी ते कमीच असतात. सो आय आस्क्ड हिम काय घडलं, नाऊ टेल मी वन थिंग, काय घडलं म्हणजे यू विल फील हॅपी. सो ही सेड कमीत कमी 10 लाख रुपये तरी महिन्याला आले पाहिजेत. म्हणलं मग काय होईल. नाही मग मला खूप भारी वाटेल. ज्याला 5 लाख रुपये महिन्याला येऊन हॅपी वाटत नाही, तुम्हाला काय वाटतं 10 लाख रुपये आल्यावर त्याला काय वाटेल. बघा आपण लहानपणापासून काय बघत आलोय की आपण मंदिरात जातो, देवासमोर आपलं गाराणं गातो, त्याला प्रार्थना म्हणतो, त्याच्याकडे काहीतरी मागतो आणि देवाला काय सांगतो, तू माझी ही इच्छा पूर्ण कर, मग 21 मोदक, है ना. बट इन रियालिटी द इक्वेशन इज ऑपोजिट. आपण जर सांगितलं देवाला की ही माझी इच्छा आहे, हे झालं तर मजा येईल, नाही झालं तरी मजाच आहे, आणि मजेत हे 21 मोदक, कुठली गोष्ट घडण्याची शक्यता जास्त आहे. सेकंड, ऐकायला बरं वाटतं की नाही, जगतो का असं. कारण वी आर कंडिशन्ड विथ द फर्स्ट प्रोग्राम, पहिलं येऊ दे मग देतो. युनिव्हर्सचं ऑपरेशन उलट आहे, पहिलं द्या. when you start becoming happy, सिक्युरिटी बाहेर न येत नाही. सिक्युरिटी कुठे विकत मिळते का किलोच्या भावावरती. कुठे मिळत असेल तर प्लीज पत्ता द्या. स्टेबिलिटी, सिक्युरिटी ही हा जो कम्प्लीटनेस आहे की मला कॉन्फिडेंट वाटतं की हो बाबा पैसे आहेत, काही काळजी करायची गरज नाही, हे कुठेही विकत मिळत नाही. आपण सगळं व्हायब्रेशन फ्रिक्वेन्सी समजून घेतोय ना. जोपर्यंत आपल्या गाभ्यात सिक्युरिटी नाही आहे, ती बाहेर क्रिएटच होणार नाही कधीच. पण आपलं इक्वेशन काय आहे, पहिले पैसे येऊ देत मग मला बरं वाटेल. द युनिव्हर्सल इक्वेशन इज ऑपोजिट. पहिलं बरं वाटायला सुरू होऊ दे. बरं वाटलं की, हे बघा जेव्हा मला बरं वाटत नसतं, आपण सगळे त्या बोटीत होत की नाही की आपल्याला पैशाबद्दल कायम काळजी वाटते. येस ओ नो. येस. आता ज्या वेळेला पैशाची काळजी ही माझी फ्रिक्वेन्सी आहे, समान फ्रिक्वेन्सी एकमेकाला आकर्षित करते, बरोबर. पैशाची काळजी ही माझी सेल्युलर फ्रिक्वेन्सी आहे. पैशाची काळजी काय आकर्षित करणार. कॉन्स्टंटली मला काळजी वाटेल अशीच परिस्थिती. मग ज्याच्या गाभ्याशी कॉन्स्टंट काळजी आणि भीती आहे पैशाशी रिलेटेड, ह्याचे पैसे टिकतील, वाढतील का कारण नसताना खर्च होतील. असं घडतं की नाही की बिफोर यू आर इवन हॅपी की अरे हे एवढे आले, त्याच्या वाटा कारण नसताना ऍक्सिडेंट होतात. कारण नसताना घरात काहीतरी तुटतं फुटतं, काहीतरी घ्यावं लागतं, नवीन डिव्हाइसेस असेच बंद पडतात आणि आपल्याला वाटतं की नशीब. नशीब नाही, फ्रिक्वेन्सी. सो मनी उपासना टीचेस यू टू शिफ्ट दिस. मी हे जेवढं सोपं सांगते ना, हे तेवढं सोपं नाही आहे, कारण हे कळायला आणि हे वळवायलाच तेवढा वेळ लागतो. बऱ्याच लोकांना असा अनुभव येतो की आपण त्या ग्रूव्ह मध्ये असतो, त्यावेळेला फटफट फटफट कामं होत असतात. तुम्ही टेस्टिमोनियल्स जर वाचले तुम्हाला दिलेल्या ब्रोशर मधले तर खोटे वाटतील अक्षरशः. बट दीज पीपल हॅव एक्सपिरियन्स्ड दिस रियालिटी ऑफ लाईफ. यावेळेला टेस्टिमोनियल्स मागितल्यावरती एवढा ढीग आला टेस्टिमोनियल्सचा, आमच्याकडे जागा नव्हती म्हणून कितीतरी लोकांचे एडिट कट घेतलेलेच नाही आहेत, कारण इतके अनुभव आहेत. दिस युनिव्हर्सल एनर्जी रिस्पॉन्ड्स टू एव्हरीबडी. फक्त आपल्याला त्याच्याशी ट्यून मध्ये कसं राहायचं हे कळलं पाहिजे. जोपर्यंत हे कळत नाही आणि वळवता येत नाही, नुसतं कळून उपयोग नाही आहे, ते वळवता आलं पाहिजे. नाहीतर आपली दरवेळेसारखीच अवस्था होणार आहे की मला कळतंय सगळं पण मला करताच काही येत नाही. किती वर्ष जातात आपल्या आयुष्याची अशी.
की आपल्याला सगळं कळत असतं की मी काय केलं पाहिजे, ते होत नाही माझ्याकडनं. का होत नाही? बिकॉज आय एम प्रोग्रॅम्ड समवेअर नेगेटिव्हली. सो आज आपण हा नेगेटिव्ह प्रोग्राम ब्रेक करण्याकरता 4 महत्वाचे टेक्निक्स शिकणार आहे. ट्राय इट, हाऊ इट वर्क्स, वाय इट वर्क्स. हा आत्ताचा अभ्यासक्रम नाहीये. हे सगळं डिटेल आपण मनी उपासनामध्ये शिकू की काय याच्या मागचं शास्त्र आहे, हे कसं फंक्शन करतं, हे सगळे ब्लॉकेजेस, फिल्टर्स कुठून येतात आणि ही कॉन्स्टंट एनर्जी कशी टिकवायची, हाऊ टू अट्रॅक्ट समथिंग इन लाईफ. कसं अट्रॅक्ट होणार जेव्हा एवढं नेगेटिव्ह बॅगेज आहे सिस्टीमवरती. आणि तुम्ही म्हटलं म्हणून तुम्ही युनिव्हर्सशी कम्युनिकेट करत नसता. आत्ता तुम्ही बसलेल्या अवस्थेत पण तुमची जी काही आतमध्ये अवस्था सुरू आहे, विचारांच्या स्तरावर, इमोशन्सच्या स्तरावरती, हे तुमच्या कंट्रोलमध्ये नसताना पण बाहेर ट्रान्समिट होतं आणि तुम्ही तसंच रिसीव्ह करताय. हॅव यू एव्हर एक्सपिरियन्स्ड की सगळ्यात स्ट्रेसफुल डे जेव्हा असतो ना, त्या दिवशी सगळंच उलट होत असतं. सकाळी घरातनं निघायची जेव्हा घाई असते ना, ती सकाळ चुकली की त्या दिवशी सगळंच चुकत जातं. असं कसं? ज्या वेळेला इमर्जन्सीमध्ये तो लॅपटॉप पटकन सुरू व्हायला पाहिजे, तो अडकतो. दे आर सो सेन्सिटिव्ह. आपल्याला हे सगळं जे एनर्जेटिक ट्रान्समिशन सुरू आहे हे दिसत नाही. हे दिसलं तर वी विल बी सो अवेअर. पण हे दिसत नाही. पण त्याचा परिणाम जाणवतो की आपली एनर्जी बदलली की ऑटोमॅटिकली युनिव्हर्सचं रिप्रेझेंटेशन चेंज व्हायला लागतं. आणि हे फक्त पैशावर नाही, हे बिझनेसेस वरती पण आहे. तुमचा बिझनेस कोणाची फ्रिक्वेन्सी कॅरी करतो? बरं, त्या डॉक्टरांच्या उदाहरणाकडे परत येऊया. मी त्यांना म्हटलं की 10 लाख रुपये कसे येतील? यू टेल मी प्रॅक्टिकली हाऊ विल यू अर्न 10 लाख रुपीज अ मंथ? सो ही सेड नाही, ॲक्च्युली मी थोडं जास्त वेळ बसायला पाहिजे, थोडं मार्केटिंग करायला पाहिजे, सगळं अजून फॉलोअप घेतले पाहिजेत, जे इयरली पेशंट्स असतात ना त्यांच्याकडे फॉलोअप घेतला पाहिजे. म्हटलं मग हे करत का नाही? करत का नाही? यू नो व्हॉट इज टू बी डन, व्हाय आर्ट यू डुईंग इट? बिकॉज देर इज अ ब्लॉक. मी त्यांना म्हटलं तुमचे महिन्याचे EMI किती आहेत? तुम्ही सगळे हा कॅल्क्युलेशन करा अँड दिस 99% इज राईट ऑलवेज. तुम्हाला महिन्याला किती पैसे लागतात हे पटकन कॅल्क्युलेट करा. किती हवेत नाही, किती लागतात. ओके, कॅल्क्युलेटेड. किती क्रिएट होतात? किती क्रिएट होतात? त्याच्यावर एक 10-20 हजार रुपये. कॅन यू इमॅजिन? ही काय? दिस इज नॉट अ कोइन्सिडन्स की आपल्याला जेवढे पैसे लागतात तेवढेच एक्झॅक्ट पैसे कसे मॅनिफेस्ट होतात. आणि लोक हे कौतुकाने सांगतात की मला गरज लागली की पैसे येतात. मग एरवी कारण ॲज अ मिडल क्लास अपब्रिंगिंग वी आर कंडिशन्ड की पैसा कशाला लागतो आणि पैसा किती असायला पाहिजे. तो जास्त झाला तर चुकून जरी तर काय होतं? टेल मी काय होतं? नाद लागतात. नाद लागतात, मुलं वाया जातात, घरात प्रॉब्लेम सुरू होतात, काय आजारपण वाढतात, नजर लागते लोकांची. डू यू वॉन्ट ऑल दिस? डू यू वॉन्ट ऑल दिस? देन यू डोंट वॉन्ट मनी ऑल्सो. इट इज अ व्हेरी सबकॉन्शियस इक्वेशन. आपल्याला कळत नाही ते आपण तिथेच का राहतो. पिढ्यानपिढ्या आपण त्याच चौकटीत काय, म्हणजे मागच्या पिढीने जे केलं त्याच्यापेक्षा थोडंसं पुढे जाऊ शकतो आपण, पण गाभा तोच राहतो. ते 100 करता रडत होते, त्यांच्या पुढची पिढी 1000 करता रडत होती, आपण लाखांकरता रडतोय. गाभा तोच. दिस इज नॉट अ कोइन्सिडन्स. वी आर प्रोग्रॅम्ड देअर. आणि हे मॅन्युअल मध्ये आपण कम्प्युटरमध्ये जाऊन एखादं कोडिंग डिलीट करावं इतकं सोपं नाहीये हे. ह्याला ॲनॉलॉजी तशी असू शकते की जसं एखादं CD कोडेड असते, एखादा प्रोग्राम कोडेड असतो की तुम्ही गेलं आणि डिलीट केलं. दीज टेक्निक्स हेल्प यू टू डिलीट. पण या सगळ्याचं एकत्रीकरण ज्या वेळेला आपण करतो
आपली सायकॉलॉजी कशी पाहिजे, कॉन्शियसली आपण दिवसभर पैशाशी कसं डील केलं पाहिजे, हाऊ टू यूज दीज टेक्निक्स, हाऊ टू मॅनिफेस्ट समथिंग. दॅट इज वाय इट टेक्स दोज 5 लॉंग मंथ्स. क्लिअर? सो आज आपण 4 महत्वाच्या टेक्निक शिकणार आहे ज्याच्यानी वी विल लर्न टू शिफ्ट दिस फ्रिक्वेन्सी इन्स्टंटली. पण लक्षात ठेवा, पैशाचे प्रॉब्लेम्स एका दिवसात तयार झालेले नाही आहेत आणि ते सॉल्व्ह पण एका दिवसात होणार नाहीत. इट इज अ प्रोसेस. आणि कुठलीही लॉंग टर्म टिकणारी गोष्ट ही एका प्रोसेसमधूनच इव्हॉल्व्ह होते. झटपट होणाऱ्या गोष्टी जशा झटपट येतात त्या जातात पण तशाच, बिकॉज दॅट इज देअर प्रोसेस. इट टेक्स टाइम, पण इट चेंजेस यू इंटरनली. बट दीज 4 टेक्निक्स विल हेल्प यू टू एक्सपिरियन्स अ इन्स्टंट फ्रिक्वेन्सी शिफ्ट. ह्याच्यावर टिकू शकलात तर पैशाचं इक्वेशन पण हळूहळू बदलायला लागेल. क्लिअर? सो हे सगळं करताना आपल्याला सगळ्यात पहिलं तर कळलं पाहिजे, मी हे 4 टेक्निक शिकवते, त्याच्यानंतर वी विल डू ऑल ऑफ देम टुगेदर. ओके? सो स्क्रीनवरती त्याचे हे पण असतील, शॉर्ट्स पण असतील, तुम्ही PPT-वरनं त्याचे फोटोज काढू शकता. जे ग्रुप्समध्ये ॲडेड आहेत आपल्याकडे त्यांना उद्या हा PPT ग्रुपवरती पण येईल. हा व्हिडिओ यूट्यूबवरती 22 तारखेला अपलोड होईल. सो त्याच्यामध्ये आपण जे एकत्र प्रॅक्टिस करणार आहे त्याचा एक कट व्हिडिओ पण 22 तारखेला अपलोडेड असेल. सो यू कॅन प्रॅक्टिस विथ द व्हिडिओ ऑल्सो. गंमत बघा, आज इतक्या लोकांनी मगाचपासनं मला मिलिंदला फोनवर मेसेज केला की प्लीज लेक्चर यूट्यूबला टाका, आम्ही आज येऊ शकलो नाही, ट्रॅफिकमध्ये अडकलो, कोणतरी घरी आलं, असं झालं तसं झालं, ते सिम्बॉल आमच्याकरता काढून ठेवा, ते इथे कुरिअर करा, ते तिथे कुरिअर करा वगैरे असं सगळं. वाय? यू आर नॉट ट्यून्ड. कितीतरी वेळेला अशा गोष्टी आयुष्यात स्पर्श करून जातात, पण आपण त्या गोष्टींवरती स्थिरावू शकत नाही कारण ती ट्यूनमेंट आपल्याकडे नाही आहे. बऱ्याच वेळेला असं घडतं की पीपल अर्न मनी, भरपूर पैसे कमवतात, भरपूर काम करतात, पण पैसा टिकत नाही, तो मल्टिप्लाय होत नाही. ते जे 20 वर्षापूर्वी करत होते तीच 20 वर्षानंतर पण करत असतात. तिथेच अडकलोय आपण, परत परत तेच सगळं घडतंय. सो ही फ्रिक्वेन्सी जर शिफ्ट होऊ शकली आपली, दिस थिंग्स विल स्टार्ट चेंज. आणि मगाशी जसं सर म्हटले की फार कमी लोकांना हे कळतं, हे पचतं आणि हे फॉलो करता येतं. कळतं एक वेळ ठीक आहे, पण फॉलो त्याच्याही पेक्षा कमी करतात आणि त्याच्यावर टिकून राहणारे तर आणि कमी असतात. आणि हा जगाचा कलच असा आहे. आपण किती पॉझिटिव्ह मोटिवेटेड माणसं दिवसभरात बघतो, आपल्यातली किती आहेत? नाही आहेत. काहीतरी लागतं आपल्याला टू मोटिवेट अस. सेल्फ ड्रिव्हन माणसं किती आहेत आपल्यातली? म्हणून रतन टाटांसारखं एखादंच कोणीतरी असू शकतं ना. वी गेट इन्स्पायर्ड बाय दीज पीपल. हे लोकांचं मेटलच वेगळं आहे. आणि या सगळ्या सक्सेसवरती पुस्तकं लिहिणारी लोक जी आहेत, वेन दे कॅलिब्रेटेड ऑल दिस, दे फाउंड की ही माणसं अनकॉन्शियसली हे सगळे टेक्निक्स फॉलो करतायत. त्यांना हे शिकवलं नाहीये कोणी, बट दे आर डुईंग ऑल ऑफ दिस अनकॉन्शियसली. पैशाबद्दलचा त्यांचा ॲटिट्यूड, ग्रोथ बद्दलचा त्यांचा ॲटिट्यूड, सक्सेस बद्दल आणि सगळ्यात महत्वाचं फेलियर बद्दल इनबिल्ट आहे. पण आपल्याला ते अंगवळणी पाडावं लागतं कारण आपण एक्झॅक्ट ऑपोजिट ट्रेंडवरती. पण ठीक आहे, वी कॅन अक्वायर सम स्किल्स, सम लर्निंग्स कॅन बी अक्वायर्ड. आणि फॉर्च्युनेटली दिस इज वन ऑफ दॅट वी कॅन अक्वायर. पण फक्त तिथे टिकून राहणं गरजेचं आहे. तुम्ही इथून बाहेर गेल्यावरती तुम्हाला या सगळ्या पॉझिटिव्हिटीत मोटिवेट करणारी माणसं जास्त आहेत का तुमची टांग खेचणारे जास्त आहेत? दॅट इज द डायनॅमिक्स ऑफ द वर्ल्ड. पण म्हणून आपण तिकडे जायचं का? मग हे कळून पण आपण जर करू शकत नसू तर आपल्यासारखे कमनशिबी आपणच. काय घडेल जर आपल्याला कळलं नाही हाऊ टू चेंज दिस फ्रिक्वेन्सी? काय घडणार आहे? जुन्या प्रोग्रॅमिंग्सनी जसं आयुष्य सुरू आहे तसंच सुरू राहणार आहे. तुम्ही एक कार्यक्रम ऐकला म्हणून ते चेंज होणारे नाही.
त्या कार्यक्रमात जे शिकवलं ते जर तुम्ही रेग्युलरली प्रॅक्टिस करू शकला आणि स्वतःला त्या एलिव्हेटेड स्टेटमध्ये ठेवू शकला. आत्ता बघा, आत्ता आपण थोडेसे असे डिप्रेस्ड, नेगेटिव्ह, सतत तक्रारींच्या झोनमध्ये असतो. अनकॉन्शियसली सर्वसाधारण माणूस तिथेच असतो. सो आपल्या आजूबाजूचं सगळं युनिव्हर्स पण तसंच स्वतःला अलाइन करतं. बिकॉज एक्स विल ऑलवेज अट्रॅक्ट एक्स. ओके, माझ्याकडे नवरा बायको ज्यावेळेला कन्सल्टिंगला येतात ना, सो ते हे सगळं ऐकलेलं असतं ना. सो देन त्यांनी असा माणूस माझ्या आयुष्यात का आला, आणि मग ती बाहेर गेल्यावरती मिस्टर आतमध्ये येतात, ती सेम स्टोरी. मग मी दोघांना आतमध्ये बोलवून तेच सांगते, यू एक्झॅक्टली रेझोनेट इच अदर. इट्स नॉट फ्लूक दॅट यू आर विथ इच अदर. रेझोनन्स आहे, तुम्ही एक्झॅक्टली सेम आहात. सो अख्खं आपल्या आजूबाजूचा पैसा, आपल्या अपॉर्च्युनिटीज, आपला बिझनेस, हे सगळं आपल्या एनर्जीला अलाइन करत असतं. एखाद्याला कटफट फटफट कशा अपॉर्च्युनिटीज मिळतात, का नाही आपल्याला मिळत? बिकॉज वी आर कॅरिंग अ लॉट ऑफ ब्लॉकेजेस. क्लिअर? सो आजपासून टिल ऍक्च्युअली मनीउपासना स्टार्ट्स, वी हॅव 1 month इन हँड. या 4 टेक्निक्स करा आणि ट्राय टू बी ॲट एन एलिव्हेटेड फ्रेम ऑफ माइंड. खेचणार आहेत तुम्हाला सगळे, कारण त्यांना माहीत नाही आहे, आणि ती तशीच सगळीकडे पद्धत असते. पीपल आर मोर कम्फर्टेबल वेन यू आर इन देअर झोन. त्यांच्या झोनच्या थोडंसं बाहेर आपण जायला लागलो की थोडासा एक डिस्कम्फर्ट क्रिएट होतो, आपल्याला पण होतो. पण असू दे, इट्स अ प्रोसेस, इट विल चेंज. सो फर्स्ट टेक्निक जी आज आपण त्याच्यामधली वापरणार आहे, पुढे घेता अजून एक स्लाइड. Can you see? Triquetra, or this symbol which is given to you, ह्याला ट्रायक्वेट्रा म्हणतात. ओके, इट इज अ लक सिम्बॉल. सिम्बॉल्स काय आहेत? सिम्बॉल्स इज अ जॉमेट्री. अनादी काळापासून आपल्याकडे सिम्बॉल्स वापरले जातात, आणि हे सिम्बॉल्स दे हॅव अ सबकॉन्शियस कम्युनिकेशन. जसं स्वस्तिक आहे आपल्याकडे, लक्ष्मीची पावलं आहेत, आपल्याकडे श्रीयंत्र वापरलं जातं, कुबेर यंत्र वापरलं जातं. ही सगळी जी यंत्र आहेत, दे आर सेक्रेड जॉमेट्री पॅटर्न्स. ज्या वेळेला हे एका विशिष्ट फॉर्ममध्ये एकत्र येतात, त्यावेळेला ते एक एनर्जी अलाइनमेंट क्रिएट करतात. ओके, सगळ्याच गोष्टींच्या बाबतीत हे असं असतं. म्हणजे ज्या पण हाय फ्रिक्वेन्सी गोष्टी असतील, मग ते जेम्स असू देत, स्टोन्स असू दे, क्रिस्टल्स असू देत, कुठल्याही गोष्टी ज्या ॲज अ क्युअर आपण वापरतो की घराची किंवा आपली फ्रिक्वेन्सी बदलायला किंवा वाढायला. पण पॉइंट काय आहे, ही एनर्जी आपल्याला ऍक्टिवेट करावी लागते. तुम्ही नुसतं हे नेऊन लावलं, डज इट वर्क? इट वर्क्स फॉर सम टाइम बिकॉज यू आर कनेक्टेड टू इट फॉर सम टाइम. जर यांच्यामध्ये नुसती एनर्जी असते आणि इट जस्ट चेंजेस एव्हरीथिंग अराउंड असं असतं, तर या गोष्टी जिथे बनतात ते मिलेनियर ट्रिलियनियर झाले असते आणि त्यांनी हे कधी आपल्यापर्यंत येऊ दिलं नसतं. सो असं नाही आहे. प्रत्येक गोष्टीची एक एनर्जी असते, ती आपण कशी रिसीव्ह करतो याच्यावरती ती आपल्या आयुष्यात कशी ऍक्टिवेट होणार आहे हे ठरलेलं असतं. ओके, सो हे काय करायचंय आता, वी आर एक्सक्लुझिव्हली हिअर टुगेदर फॉर मनी. ओके, सो हा सिम्बॉल आपण जिथे पैसे ठेवतो, घरामध्ये तुम्ही कुठेतरी पैसे ठेवत असताल ना, अजून आपल्याकडे असं पूर्ण कॅशलेस असं नाही आहे, अजून तरी नाही आहे. ओके, सो जिथे कुठे तुम्ही पैसे ठेवता तिथे हा सिम्बॉल ठेवायचा आहे. ओके, नसेल तर तुमच्या वॉलेट्समध्ये कॅरी केलं तरी चालेल. फक्त मेक इट अ पॉइंट की ते वॉलेट बरोबर त्याचं वेअर अँड टेअर नाही व्हायला पाहिजे. तुमच्या पर्सेसमध्ये कॅरी करा. आणि आता ज्या पुढच्या 3 टेक्निक्स आपण करणार आहे, त्या टेक्निक्स रोज करताना हा सिम्बॉल बरोबर घेऊन बसायचं. ओके, या सिम्बॉलकडे बघायचं आणि याला एकच इंटेन्शन द्यायचं की थँक्यू फॉर मनी. काय म्हणायचं याला? ऐकताना किती लहान मुलासारखी गोष्ट वाटते की नाही, है ना? हे काय, थँक्यू काय म्हणायचं? हे आपण करत नाही. काय करतो आपण दिवसभर?
बघा, शाब्दिक एक्सप्रेशन इम्पॉर्टंट नाही आहे, तुमचं इमोशनल एक्सप्रेशन बघा. आर यू थँकफुल फॉर लाईफ और आर यू कर्सिंग लाईफ? सो हे जे डॉक्टर होते त्यांना मी म्हटलं की तुमच्या प्रॅक्टिस बद्दल तुम्हाला काय वाटतं? सो इज हे आता काय एवढी कॉम्पिटिशन आली आहे, काय येतात लोक नुसते चौकशा करतात, कोण पुढे येत नाही काय नाही. आणि ना मला खरंच तर ना आता कंटाळा आलाय तेच 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 करायचं, सारखे आजार ऐकायचे लोकांचे आणि सारखं तेच करायचं. अरे युअर अ डॉक्टर. मी म्हटलं हे कुठून आलं? नाही नाही, ते माझ्या IT मधले लोक एवढंच एक काहीतरी कोर्स करून येतात आणि त्यांचे पगार एवढ्याने वाढतात. इथे कमवा पण आपण, सॅलरी पण आपणच द्या, ते ह्याचं भाडं पण आपणच भरा, प्लस वरती सारखे लोकांचे फोन उचला, आज हेच दुखतंय तेच दुखतंय, हेच होत नाही, 4 उलट्या झाल्या, हे झालं. ते म्हणते पंचकर्म तर एवढं हेडेक आहे ना डोक्याला. नाऊ सी, विल युअर बिझनेस फ्लरिश? विल युअर बिझनेस फ्लरिश? कारण तो बिझनेस पण त्याच्या गाभ्याशी काय आहे? कुणाच्या एनर्जीला तो रेझोनेट करतोय? तुमच्या. मी म्हटलं सडन असंच आहे का पहिल्यापासनं? ते म्हणले नाही, हे गेले 10 वर्षात झालेलं आहे. सो त्यांची बायको म्हणली 10 वर्षात नाही, ही गँग भेटल्यापासून हे झालेलं आहे. कारण देयर इज अ कंपैरिजन कि ह्यांचं लाईफ खूप सोपं है. अरे IT वालों से कोई जाके पूछो, उनके दुख दर्द वही बताएंगे तुमको. सो पैसा कुठल्या प्रोफेशन मध्ये नसतो. हा, एखाद्याचे पेआउट्स मोठे मोठे असू शकतात. कधी एखाद्याला अॅन्युअल पेआउट येतो, कधी मंथली पेआउट येतो, कधी प्रोजेक्ट वाईज पेआउट येतो, कधी कधी पेआउट प्रॉफिट रेशोज वेगवेगळे असू शकतात. त्याच्याबद्दल काहीच म्हणणं नाही आहे, पण तिथे पण गटांगळ्या खाणारी माणसं आहेतच ना. नाही, मला ऍक्च्युली ना आता ते शेअर्स वगैरे करावं असं वाटतं. अरे वेअर आर यू एनर्जेटिकली? वेअर आर यू? हाऊ विल युअर प्रोफेशन फेच यू 10 लाख रुपीज अ मंथ? मी म्हटलं अशी एनर्जी असून यू आर गेटिंग 5 लाख रुपीज. द युनिवर्स इज व्हेरी काइंड. बघा ना, आपण किती इझिली कर्स करतो लाईफला. भांडण झालं नाही की आपण म्हणतो मी तर जीवच देणार आहे, नकोच मला काय, मी निघून जाणार आहे, मी असं करणार आहे, मी तसं करणार आहे, सगळं सोडून जाणार आहे. बट द युनिवर्स इज सो काइंड की असं नाही फार झालेलं आपल्या लाईफमध्ये. सो कॉन्शियसली जर आपण पॉझिटिव्हिटीकडे गेलो, म्हटलं तुमच्यासारख्या माणसाला तुम्ही आज अशा किती एक्सपिरियन्स ऍड व्हायला पाहिजे तुमच्या प्रोफेशनचा तुम्हाला. यू शुड बी सो प्राऊड ऑफ इट. इट इज टाइम फॉर यू. कदाचित तुमच्यासारखा माणूस हे म्हटला पाहिजे की अभी थोड़ा सा टाइम है, थोड़ा सोशल वर्क भी करेंगे इस प्रोफेशन में. तुम्ही म्हणताय आफ्टर सो मेनी इयर्स ऑफ एक्सपीरियंस अभी मेरे को प्रोफेशन ही बदलना है. अभी क्या कोडिंग सीखोगे? वाटतं आपल्याला. आणि मग तिकडे गेल्यावरती त्या प्रोफेशनला शिव्या देणार. असे मी खूप लोक बघितले ना, ते एक बिझनेसमध्ये सक्सेस येत नाही म्हणून ते दुसरा बिझनेस निवडतात. पण गंमत बघा, ते त्यांची एनर्जी तीच कॅरी करतात. सो जे प्रॉब्लेम ह्या बिझनेसमध्ये होतात ते तिकडे पण होणारच ना, बिकॉज यू आर कॅरिंग द सेम एनर्जी देयर. बिजनेस में पैसा नहीं है, पैसा किस में है? तुम्हारी एनर्जी में. योर बिजनेस इज अ सोर्स थ्रू विच मनी कम्स टू यू. And have you seen some people, they enter anything and they'll make it gold. कसं काय? It is their frequency. मी त्यांना तेच मला म्हणे नाही, एका पॉइंट नंतर ना सगळ्यांनाच ही स्टॅग्नन्सी येते. अरे रतन टाटांना जर रात्री झोपेत उठवून विचारलं डू यू रिग्रेट, हे टाटा वगैरे जे केलं तुम्ही सगळं, डू यू रिग्रेट? त्यांच्यासारखा माणूस म्हणेल की मला आणि शक्ती जर अंगात असती तर मी काय केलं असतं. The business speaks for itself, right? It is very easy बाहेर असं करणं. म्हणून हे थँक्यू ऐकताना किती लहान मुलासारखं वाटतं, पण इंटरनली आपली फ्रिक्वेन्सी दाखवतं ते.
आर वी थँकफुल फॉर लाईफ? नो. आपण कायम शिव्या देत असतो. जरा बायकोच बरी असती तर जरा बरं झालं असतं, जरा पोरं ऐकणारी असती तर बरं झालं असतं, जरा केस असते तर आणि जरा बरं झालं असतं, जरा बारीक असतो तर म्हणजे दीपिका नंतर आपणच. We are constantly complaining. You hate yourself, you hate your body, you hate your profession. युनिव्हर्स कशाला रिस्पॉन्ड करणार? तुम्हाला काय पाहिजे याला का तुम्ही काय आहात याला? तुम्ही काय आहात याला? द व्हेरी स्मॉल थिंग. पण अंडरस्टँडिंगनी जर केलं तर सगळं डायनॅमिक्स बदलणार आहे. सो हे रोज सकाळी हे कसं करायचं त्या 4 प्रोसेसमध्ये आय टेल यू. हे रोज आयदर खिशामध्ये कुठेतरी कॅरी करा स्वतःबरोबर, किंवा पैसे जिथे ठेवतो आपण अशा जागी हे ठेवा. बी थँकफुल फॉर दिस, फॉर क्रिएटिंग मनी. इट्स अ लक सिम्बॉल. कधी एनर्जाइज होईल? जेव्हा आपली त्याची एनर्जी मॅच करेल. सो इट्स अ लक सिम्बॉल. यूज इट व्हेरी वाईजली. क्लिअर? सो दिस इज फर्स्ट. पुढे घेता काका? दिस इज अ मास्टर स्ट्रोक. ह्याचं एक छोटंसं बॅकग्राऊंड सांगते मी फक्त. आपल्या आयुष्यामध्ये आपण जिथे कुठे अडकलोय, मिलिंद हे ग्रुप्सवरती उद्या मी पीपीटी देते ते सगळं फॉरवर्ड करा. आणि हे मी मराठीत केलेलं नाही आहे. मला वाटतं एवढं बेसिक इंग्लिश येतं आपल्याला. आणि जरी कोणाला मराठीत हवं असेल तर तुम्ही गुगल ट्रान्सलेटरवरनं करून घ्या. ओके? भाषा महत्त्वाची नाही आहे, काय म्हणतोय आपण आणि काय अंडरस्टँडिंगनी म्हणतोय हे महत्त्वाचं आहे. ओके? ट्रिनिटी टेक्निक, देर इज अ लॉट ऑफ सायन्स अँड सबकॉन्शियस प्रोग्रामिंग बिहाइंड दिस. ते आपण मेन कोर्समध्ये वी विल अंडरस्टँड. बट ह्याचा बेसिस काय आहे की आपल्या आयुष्यामध्ये कुठलाही प्रॉब्लेम, ओके, नेगेटिव्हिटी का क्रिएट होते? का क्रिएट होते? विचार करा. कधी कधी आपण नशीब म्हणतो, कधी कर्म म्हणतो, कधी काय म्हणतो. क्वांटम फिजिक्सच्या दृष्टीने हे सगळं एक प्रोग्रॅमिंग आहे. ओके? मग त्याला तुम्ही कार्मिक म्हणा, त्याला तुम्ही पास्ट लाईफ म्हणा, त्याला तुम्ही काही म्हणा. इट इज अ प्रोग्राम. सो काहीतरी आहे जे माझ्या कॉन्शियस आणि सबकॉन्शियसमध्ये आहे, जो हा प्रॉब्लेम धरून ठेवतो. बऱ्याच वेळेला कॉन्शियस स्तरावरती आपल्याला कळतं, कॉन्शियस स्तरावर आपल्याला कळतं, पण सबकॉन्शियस लेवलवरती आपल्याला कळत नाही की का असं का होत असेल. तुम्हाला एक गंमत वाटेल. परवा मी एका मुलाशी बोलत होते आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम मला हे कळत नाही, मला कॉन्शियसली हे कळतंय, त्याचं लग्न जमत नाही आहे ॲक्च्युली इन अ लॉट ऑफ प्रोसेस, आणि चांगलं आहे, म्हणजे असं काही दिस नथिंग ऑब्जेक्शनेबल. तो म्हणतो की मी कायम अशा मुलींच्या मागे पळतो जे मला आतून माहिती आहे की ह्या मला रिजेक्ट करणार आहेत. मला हे माहिती आहे आणि मला जर कोणी हो म्हटलं तर मग मला त्या मुलीशी बोलायलाच मजा येत नाही. असं का होत असेल? नाऊ सी, वरवर दिसताना आपल्याला काय दिसतं की प्रॉब्लेम काय आहे बिचाऱ्याचा बाबा, की ह्याचं लग्न जुळत नाही, हे ना. पगार इतका चांगला आहे, घरचं इतकं वेल सेटल्ड आहे, त्याच्यात धाकट्या 2 बहिणींची लग्न झाली, फॅमिली इज सो ॲडजस्टेबल की दे आर रेडी टू मेक द चाइल्ड सेटल एनीवेअर, आयदर पुणे, मुंबई और बँगलोर, कुठेही, वेर एव्हर द कपल ॲग्रीज अँड द फॅमिली इज व्हेरी वेल टू डू. असं काहीच नाही आहे. असं असताना वरवरच्या स्तरावर आपल्याला काय वाटतं? मग आपल्याला आपल्या डोक्यात काय येतं? ह्याच्या पत्रिकेत खोट आहे की नाही? ह्याच्या पत्रिकेतच काहीतरी खोट असणार आहे की असं ह्याचं लग्न जुळत नाही. मग पत्रिका इज ऑल्सो गुड, राजयोग आहे. ॲक्च्युली त्याचं लग्न होऊन जायला पाहिजे होतं ॲज पर पत्रिका, पण ते झालेलं नाही आहे. सो वेन आय टूक हिज हिस्ट्री, बघा, ज्यावेळेला मी त्याची हिस्ट्री घेतली, मी त्याला म्हटलं की तुला पहिल्यांदा एका मुलीने कधी रिजेक्ट केलं? तर तो म्हटला आम्ही 3 फ्रेंड्स होतो लहान असताना, अगदी ज्युनियर KG पासनं एकत्र. वी वर 3 फ्रेंड्स. सो 1 गर्ल अँड 2 गाइज. ओके, अभी ये ट्रायंगल तो बनना ही है कभी ना कभी. तर तो म्हटला
5वीमध्ये वी ऑल ग्रो टुगेदर, आणि मला कायम असं वाटायचं की ती त्याच्याबरोबर का जास्त खेळते, माझ्याबरोबर का खेळत नाही. आणि 5th स्टँडर्डमध्ये ते दोघांनी मला अवॉइडच करायला सुरुवात केली कम्प्लिटली. आणि तो म्हटला, आणि मी म्हटलं 5thच्या आधी काय होत होतं. तो म्हटला, मला कायम असं वाटायचं की ही सारखी तो जे म्हणेल त्याला हो म्हणते, त्याच्याबरोबर पटकन कुठे जायचं तर हो म्हणते, ही मुद्दाम हिच्या आईबाबांना सांगते की आपण ह्यांच्याबरोबर बाहेर जाऊया, आउटिंगला जाऊया, असं करूया, माझ्याबरोबर का नाही असं करत ती. म्हणजे हा लॅक कधीपासून सुरू झाला, कधीपासनं? नो, सिन्स चाइल्डहुड. आणि मग एक आकर्षण तयार झालं की अभी इसको मैं कैसे कटाऊ, है ना. मी मायात अशी काय कमी आहे की ऐका माझ्याशी बोलत का नाही. आणि मग ही सेड की मी काहीतरी खूप किडे केले, सगळं काय काय केलं. आणि 7th स्टँडर्डमध्ये मी तिला प्रपोज केलं आणि शी सेड येस. आणि ती येस म्हटल्यावरती मला कळलं की त्या दोघांचं भांडण झालं होतं आणि त्याला जेलस करायला ही शी वॉन्टेड मी. आणि मग मी ब्रेकअप केलं. आणि तो म्हटला, तिथून 7th स्टँडर्ड पासून असं घडतंय की कॉन्स्टंटली गर्ल्स रिजेक्ट मी आणि मी त्यांच्याच मागे पळतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या वेळेला, ह्याला पेन प्लेजर मेकॅनिझम म्हणतात, ज्या वेळेला एखादी गोष्ट चुकीची असू दे किंवा बरोबर असू दे ती रिपीट होते आपल्याबरोबर, आपल्या ब्रेनला त्याच्यामधून एक अनकॉन्शियस प्लेजर मिळतं. आणि मग तशाच घटना वारंवार घडायला लागतात. वी डोंट अंडरस्टँड दिस कॉन्शियसली, बट दिस हॅपन्स व्हेरी व्हेरी सबकॉन्शियसली. म्हणून ज्या लोकांवरती कैक वर्ष अत्याचार होतात, डोमेस्टिक व्हायलन्स होतात किंवा व्हर्बल अब्यूज होतो, तुम्ही बघाल हे परत परत अशाच माणसांबरोबर असतात, जे ह्यांना डॉमिनेट करतात, जे ह्यांना इल ट्रीट करतात. इन रियालिटी काय करायला पाहिजे, सुटलं पाहिजे ना त्यातनं दुसरीकडे, पण सेल्युलरली त्याचंच आकर्षण वाटतं. सो पैशाबद्दल पण लहानपणापासून नाहीयेत, सहजी येऊ शकत नाहीत, रडलं पाहिजे, तरसलं पाहिजे, हे इतकं रिपीट होऊन नाव पेन प्लेजर मेकॅनिझम सेज, वरवर वाटतं पैसे पाहिजेत, आतून बरं कशात वाटतं, ट्रॅजेडी, ट्रॉमा, असं एकदम कम्फर्ट झोन येतो मेरा, की पैसे नाहीयेत ही नवीन अवस्था नाहीये माझ्यासाठी, पैसे आहेत ही नवीन अवस्था आहे. म्हणून कितीतरी लोकांना पैसे आले की कळत नाही करायचं काय, कारण सेल्युलर प्रोग्रॅमिंग नाही की हे कसे हाताळायचे. म्हणून लॉटरी लागलेली माणसं वर्षभरात परत भिकेला लागतात, कारण कळतच नाही हाऊ टू हँडल मनी. सो इन रियालिटी मनी उपासना एज्युकेट्स यू विथ ऑल ऑफ दिस, जे आपल्याला इन रियालिटी घरातनं शाळेतनं शिकवलं पाहिजे होतं. दिस डायनमिक्स ऑफ मनी. आपल्याला फिजिक्समध्ये रेझोनन्स शिकवलं, अरे भाई वो रेझोनन्स का लाइफ में क्या है, द होल लाइफ इज रेझोनन्स. तिकडे फक्त फिजिक्सच्या लॅबमध्ये जाऊन फ्रिक्वेन्सी मॅच करून दोरे उडवून आलो आपण. हा, तो ती स्ट्रिंग मॅच झाली की इट क्लिक्स ना, इट क्रिएट्स अ साऊंड, ते उडच केलं. बट होल लाईफ इज रेझोनन्स हे शाळेत सांगायला हवं होतं. पैशाशी कसं डील करायचं, कसं हाताळायचं, प्रॉब्लेम असेल तर कसा हाताळायचा, लॉस असेल या सिच्युएशनमध्ये कसं उभं राहायचं, नोबडी टॉट अस दिस. सो कमिंग बॅक टू दिस, आपल्याबरोबर ज्या नेगेटिव्ह गोष्टी वारंवार होत आहेत, नकळत, कॉन्शियसली, सबकॉन्शियसली यू आर होल्डिंग इट. आता या मुलाच्या बाबतीमध्ये काय घडलं की त्याला लहानपणाचा रेफरन्स आहे, माहिती आहे, कदाचित याची सुरुवात त्याच्या आईकडनं पण झाली असेल, ज्याची त्याला मेमरी नाही आहे. कदाचित घरात पण ही वॉज नॉट अ व्हेरी वॉन्टेड चाइल्ड, किंवा तो ज्या सर्कमस्टन्सेस मध्ये जन्माला आला, नॉट व्हेरी फेवरेबल. सो हे जे आठवत नाही आपल्याला, पण त्याचा परिणाम आहे की नाही, आज परिणाम आहे की नाही. तुम्ही विचार करा, आपल्या सगळ्यांना मुलं असतील ना, मुलांच्या समोर लहान असताना कधीतरी भांडणं झाली असतील ना, त्या भांडणांचा त्या मुलांवर काय परिणाम होतो.
आज ते मुलांना आठवत नाहीत भांडणं, पण तुम्ही हे एव्हिडेंटली बघितलेलं आहे की त्याचा त्यांच्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतो. सो आपल्याला जे जे आठवत नाही ते घडलं नाही असं नाहीये, आपल्याला माहित नाही. आपण आईच्या गर्भात असताना आईची काय अवस्था होती आपल्याला माहित नाही. किती टेन्शन होतं, किती त्रास होता. इथे बघा ना, आपल्याला मानसिकरित्या जरी काही त्रास झाला तर प्रत्येक पेशी शरीरातली त्या स्ट्रेसला रिस्पॉन्ड करते. आईच्या गर्भात असताना आपण तिच्याच पेशींचा भाग होतो ना. तिला जिथे जिथे भीती वाटली आपल्याला वाटली, वी हॅड नो चॉईस. तिला जिथे जिथे राग आला आपल्याला. सो आपण फक्त जेनेटिकली आई बाबांचे फक्त कसं दिसतो नाही कॅरी करत, कसं असतो पण कॅरी करतो. म्हणून जेनेटिक इम्प्रिंट्स आपल्यात पण आहेत. सो जे काही आज आयुष्यात आहे ह्याचा ब्लॉक आयदर कॉन्शियस आहे किंवा सबकॉन्शियस मध्ये कुठेतरी दडलेला आहे, ज्याची माहिती आपल्याला नाही. ओके, सो हाऊ डू वी यूज द ट्रिनिटी टेक्निक. ओके, याच्यामध्ये काय करायचंय, आपल्याला आधी प्रॉब्लेम ठरवायचा आहे. ओके, आता सपोज प्रॉब्लेम हा आहे की मला पाहिजे तसा जॉब मिळत नाही. ओके, हा प्रॉब्लेम आहे माझा. सो ॲज अन एक्झाम्पल मी काय करणार, मी हे म्हणणार दॅट आय रेकग्नाइज दॅट नॉट गेटिंग अ गुड जॉब इज माय प्रॉब्लेम. तुम्ही ह्याला फ्युजनमध्ये पण म्हणू शकता, अर्ध इंग्लिश अर्ध मराठी. माइंडला सगळं कळतं. माइंड हॅज नो कॉन्फ्लिक्ट विथ लँग्वेज. आय रेकग्नाइज की मला पाहिजे तशी नोकरी मला मिळत नाही, हा माझा प्रॉब्लेम आहे. हे वाक्य 3 वेळा म्हणायचं. ओके, क्लिअर. पुढचं वाक्य काय आहे की आय रेकग्नाइज द नीड ऑफ माय बॉडी अँड माइंड टू क्रिएट दिस प्रॉब्लेम. आता तुम्ही इथे परत तो प्रॉब्लेम रिपीट करू शकता पाहिजे तर, की आय रेकग्नाइज द नीड ऑफ माय बॉडी अँड माइंड टू नॉट गेट मी अ गुड जॉब. किंवा तुम्ही असं म्हणू शकता दॅट आय रेकग्नाइज द नीड ऑफ माय बॉडी अँड माइंड टू क्रिएट दिस प्रॉब्लेम. दिस ब्रेनला कळणार, कारण पहिलं म्हटलेलं आहे ना. सो ब्रेन नोज व्हॉट यू आर फोकसिंग. फाईन. अँड दिस ऑल्सो स्टेटमेंट यू विल रिपीट 3 टाइम्स. आपण करणार आहे प्रॅक्टिकली, वी विल डू इट अँड यू विल सी की विदिन फ्यू राउंड्स ऑफ दिस तुमची अशी एनर्जी शिफ्ट होईल. हे का होतं, कसं होतं, इज अ ब्युटिफुल सायन्स बिहाइंड दिस, पण वी डोंट हॅव टाइम अँड विल नॉट गो देअर नाउ. आणि लास्ट इज I recognize the resistance to let go of the need to create this problem. मग परत तिथे दिस म्हणा किंवा तो प्रॉब्लेम ॲड्रेस करा. ओके, फर्स्ट याच्यामध्ये काय करतोय आपण, रेकग्नाइज करतो की हा माझा प्रॉब्लेम आहे. सेकंड मध्ये काय करतोय आपण, म्हणतोय की मला कळतंय हा काय आहे, कारण काहीतरी माझ्या बॉडी अँड माइंडची गरज आहे हा प्रॉब्लेम असण्यासाठी. पॉझिटिव्ह नेगेटिव्ह आपल्याला कळत नाही. ओके, आणि तिसऱ्यामध्ये आपण म्हणतोय की मला हे कळतंय की माझ्यात रेझिस्टन्स पण आहे हे रिलीज करायचं. क्लिअर. ओके, आत्ताला सायंटिफिकली टेक्निकली हे कळलं नाही तरी जस्ट यूज दिस. वी हॅव सीन मिरेकल्स हॅपनिंग ओव्हर दिस. कितीतरी किस्से मगाशी सरांनी तुम्ही सांगितलं का अबाउट दिस. सो मिरॅक्युलसली, म्हणजे एक गाडी विकली जात नाही फॉर सो मेनी इयर्स आणि तो माणूस हे लिहितोय. कधी कधी काय होतं, रायटिंग ऑल्सो हेल्प्स. बोलताना आपण तेवढं फोकस्ड नसतो बऱ्याच वेळेला. सो यू कॅन राईट दीज ऑल्सो अँड विदिन वीक्स, एक वर्षभर त्याच्याकडे पडलेली गाडी, ज्याला काही गिराईक नाहीये, कुठूनच काही होत नाहीये, जस्ट सडनली इट सेल्स ॲट अ व्हॅल्यू जी त्यांनी कल्पना पण केली नाहीये. कुणाला तरी एका मोठ्या कंपनीकडनं कॉल येणार आहे, सगळं वेटिंगवर आहे आणि तो माणूस कॉल करत नाही आणि जस्ट स्टार्ट्स युजिंग दिस. आणि तो माणूस स्वतःहून याला कॉल करतो. म्हणजे वी डोंट नो हाऊ द होल मेट्रिक्स वर्क्स, बट इट वर्क्स. सो यूज दिस. शॉर्ट प्रोग्राम मध्ये तुम्हाला काय वर्क करतं हे शिकवणं आमचं काम आहे. हे कसं वर्क करतं इज अ पार्ट ऑफ द बिग प्रोग्राम. ओके, पुढे. सो क्लिअर आहे. एनी डाऊट्स अबाउट दिस. एव्हरी सेंटेन्स 3 टाइम्स रिपीट करायचंय. 3च्या ऐवजी 4 झालं तर काय प्रॉब्लेम आहे का, उलट पुलट असं काहीही होत नाही. डोंट बी फिअरफुल. पण त्याला एक व्याकरणात घालायचं म्हणून 3 टाइम्स. ओके, सो ऑल सेंटेन्सेस 3 टाइम्स. ओके, आता ऐका, एका प्रॉब्लेमसाठी एकदाच वापरायचं. क्लिअर.
म्हणजे एका प्रॉब्लेमसाठी एक वापरायचं, त्याच्यातच सगळी भेळ करायची नाही. ओके, की मला नोकरी पण लागत नाही, माझी बायको पण माझं ऐकत नाही, पोरं पण ऐकत नाही. 3 डिफरंट प्रॉब्लेम, 3 डिफरंट सेटअप्स. क्लिअर? सो सुरुवातीला अख्खा दिवस हे करत बसू नका. चूज 3 प्रॉब्लेम्स, 3 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स. ओके, आणि त्याच्यावरती हे करा. त्याच 3 इम्पॉर्टंट प्रॉब्लेम्स वरती पुढे नेव्हलायझिंग पण आपण करूया. ओके, सो त्याला सगळ्याला आपण एक कॉन्सन्ट्रेटेड एनर्जी देतोय. ओके, एनर्जी विखुरली की कशालाच त्याची गती मिळत नाही ना. नाऊ वी आर कॉन्सन्ट्रेटेड, वी आर फोकस्ड, कॉन्सन्ट्रेट. आणि यू कॅन यूज दिस ऑन एनिथिंग. ओके, की आय रेकग्नाइज दॅट बीइंग ओव्हरवेट इज माय प्रॉब्लेम. फाईन, डू इट. I recognize की having low self confidence is my problem. I recognize की समोरचा माणूस माझं काम सँक्शन करत नाहीये, इज माय प्रॉब्लेम. I recognize की XYZ माणसाकडनं पैसे येत नाहीत, हा माझा प्रॉब्लेम आहे. I recognize की EMIs वेळेवर जात नाहीत, माझा प्रॉब्लेम आहे. I recognize की पोरं माझं ऐकत नाहीत. I recognize की माझ्या बॉडीमध्ये हे आजार आहेत. आय रेकग्नाइज की मला खूप भीती वाटते. आय रेकग्नाइज की मला खूप त्रास होतो. यू कॅन यूज इट ऑन एनी प्रॉब्लेम. फक्त हे 3 स्टेटमेंट कळले नाही, लक्षात नाही राहिले तरी चालतील, ते समोर ठेवा, गॅपमध्ये फक्त प्रॉब्लेम घाला आणि तसंच्या तसं रिपीट करा. ओके, फाईन. काका पुढे घेता. सो दिस इज ट्रिनिटी टेक्निक, ते आपण करूया. त्यानंतर पॉझिटिव्ह पॉवर टॅपिंग फॉर वेल्थ. टॅपिंग सगळ्यांना माहिती आहे. कोण आहे ज्याला टॅपिंग माहीत नाही आहे? डोंट वरी, मी बाहेर नाही काढणार आहे. ओके, सो 7 days मिरेकल टॅपिंग चे जे व्हिडिओज आहेत ते यूट्यूबच्या चॅनलवरती तुम्हाला मिळतील. आज जाताना तुम्ही जर फॉर्म्स फिल करून दिले तर आम्ही तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला ॲड करू. सो त्याच्यावरती तुम्हाला पॉईंट्सचे डिटेल्स आणि हाऊ टू डू इट ते पण येईल. हे आपण करूया एकत्र. ओके, हां करते. आय विल एक्सप्लेन एव्हरीथिंग आणि मग आय विल स्पीक अबाउट इट अँड एंडिंग आय विल गेट इट डन फ्रॉम देम. एव्हरीथिंग बोलते ना, आय शो देम. सो टॅपिंग इज समथिंग, इट्स अ मिरॅक्युलस टूल. जसं ट्रिनिटी जेवढं मिरॅक्युलस आहे त्याच्याही पेक्षा पॉवरफुल इज टॅपिंग. सो हाऊ टू डू दिस, वी विल डू दिस टुगेदर. सो तुम्हाला कळेल. दिस जस्ट पॉझिटिव्ह टॅपिंग. जसं आपण लेवल 1ला शिकलो. लेवल 1मध्ये आपण काय करत होतो, आपण प्रॉब्लेम इथे ॲड्रेस करत होतो आणि बाकी सगळीकडे रिलीज करत होतो. आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपण एक पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सी इन्सर्ट करतोय, रिलीज काहीच करायचं नाही आहे. सो त्याच्यामुळे आपण सगळ्या पॉईंट्सवर फक्त हे अशीच्या अशी वाक्य टॅप करत जाणार. क्लिअर? ओके. लास्ट, नेव्हलायझिंग एक असं टूल आहे जे क्रिएटिव्ह व्हिज्युअलायझेशनशी रिलेटेड आहे, पण त्याच्यामध्ये खूप रिसर्च, डिटेल्स आणि इंट्रिकसीज आहेत. ओके, सिम्पल ह्याच्यात समजून घ्यायला, आपण काय हवं आहे आपल्याला ॲट दिस पॉईंट ऑफ टाईम. एखादा प्रॉब्लेम असेल किंवा काय एखादी गोष्ट हवी आहे. आता सपोज फॉर एक्झाम्पल एक असं पॉईंट आला आहे बिझनेसमध्ये की नवीन कस्टमरच नाही आहे किंवा कुठून एन्क्वायरीज येत नाही आहे. ओके, सो मला काय करायचं आहे, मला डोळे बंद करायचे आहेत. आय हॅव टू स्लाइटली रिलॅक्स माय सेल्फ. सो इझिएस्ट वे टू रिलॅक्स युअर सेल्फ इज ज्या वेळेला आपण 10 to 1 उलटं काउंट करतो आणि आपण बॉडी पूर्ण लूज सोडतो, रिलॅक्स करतो, इमिजिएटली ब्रेन थोडंसं अल्फामध्ये शिफ्ट होतं. ओके, त्या पॉईंटला आपल्याला हे बघायचं आहे की कुठून तरी मला एक एन्क्वायरीचा कॉल येतोय आणि तो कॉल क्लोज झाला आहे. ओके, आता व्हिज्युअलायझेशनमध्ये आपण नॉर्मली काय करतो, आपल्याला हे सगळं मिळालं आहे हे बघतो. पण वेन यू नेव्हलाइज अ विश, त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, आपले सगळे सेन्सेस इन्व्हॉल्व्ह करायचे. जसं मला एखादा कॉल आल्यावरती अरे मला कसलं भारी वाटलं, आय विल एक्सपिरियन्स दॅट जॉय की कुणीतरी मला फोन केला, कस्टमर नाही आहे माझ्याकडे आणि एक 50,000ची डील क्लोज झाली फोनवरतीच. सो मला इतकं भारी वाटलं. मला माझ्या बाजूला कोणीतरी बसलेलं आहे, से माय हजबंड और माय फादर और समबडी व्हेरी क्लोज टू मी और माय फ्रेंड, आणि मी त्याला अशी टाळी दिलेली की यार तू बिलीव्ह करणार नाही आत्ता काय झालं. आय इन्व्हॉल्व टच. सो मला दिसलं
मला ते ऐकायला आलं आणि मी त्याला टच केलं. आता प्रॉब्लेम काय येतो, 5 सेन्सेस, सगळ्यात अवघड 2 सेन्स आहेत. वन इज टेस्ट अँड अदर इज स्मेल. हे प्रत्येकाचेच तेवढे सेन्सिटिव्ह असतात असं नाही. मला आठवतंय मी मनी उपासनामध्ये हे नेव्हलायझिंग शिकवत असताना एव्हरी 15 days वी टेक युअर फॉलोअप ना, की हे का नाही केलं, कुठे अडला, काय चुकलं. सो देयर वॉज अ पर्सन हू टोल्ड मी की मी सगळं केलं, हे नाही केलं का. ते म्हणे मला वास येत नाही. अरे पण बाकीचं करू शकतो ना. वास येत नाही मग मला कळतच नाही. ते म्हणले जन्मापासून मला वासच येत नाही. सो माय नेझल पाथ इज ऑलवेज ब्लॉक. मला कळत नाही. दूध उतू गेलं तरी मला समजत नाही. अरे पण बाकीचे सेन्सेस आहेत ना. यू कॅन इन्व्हॉल्व टच, यू कॅन इन्व्हॉल्व विजन, यू कॅन इन्व्हॉल्व ऑडिटरी सेन्सेस. सो ॲटलिस्ट 3 सेन्सेस इन्व्हॉल्व झाले पाहिजे. जसं फॉर एक्झाम्पल तुम्हाला गाडी घ्यायची. ओके, सो तुम्ही विजनमध्ये काय बघणार आहे की तुम्ही शोरूममध्ये जाऊन गाडी घेताय असं नाही. दॅट गाडी इज अ पार्ट ऑफ युअर एव्हरी डे लाईफ. ती आहे तुमच्याकडे, काही नवीन गोष्ट नाही आहे. गाडी आहे. मगाशी पण कोणीतरी मी ज्या वेळेला म्हटलं की त्या माणसाची प्रॅक्टिस 4 ते 5 लाख रुपये आहे महिन्याला, इमिजिएट देअर वॉज अ रिस्पॉन्स, हो. याचा अर्थ काय आहे की 4 ते 5 लाख रुपये आपल्याकरता होय. म्हणजे डीप विदिन आय डोंट इवन बिलीव्ह की 4 ते 5 लाख रुपये ही नॉर्मल गोष्ट आहे. बघा, माझी फ्रिक्वेन्सी ज्याला ॲडजस्ट करते त्या गोष्टी माझ्या आयुष्यात येतात. मी व्हिज्युअलाइज करताना मला जर ते हो वाटत असेल तर आय एम नॉट ट्यून्ड टू दॅट. म्हणून थिंक बिग चं ज्या वेळेला वादळ आलं त्यावेळेला मर्सिडीज पेपरमधली कापलेली भिंतीवरच राहिली, आयुष्यात नाही आली. कारण डीप विदिन आय नो हो मर्सिडीज, अल्टो, सिलेरियो, सियाज, ये मेरे बस की बातें हैं. बट डीप विदिन आई नो दैट मर्सिडीज इज हो. सो व्हेन यू विज्युअलाइज, योर फर्स्ट स्टेप टू विज्युअलायझेशन इज की इट इज एव्हरी डे. रोजचं आहे ते, काही मोठी गोष्ट नाही आहे त्याच्यामध्ये. सो मी असाच फोन उचलला, 5,000 रुपये 50,000ची एक एन्क्वायरी आली, ते क्लोज झालं, बाजूच्याला टाळी दिली. आय विल येस. आम्ही कुठेतरी सेलिब्रेट करायला गेलो आणि वी एट समथिंग, येस, गस्टेटरी ऑल्सो. सो ज्या वेळेला गाडी घेतोय, शोरूममध्ये जाऊन घेतली आहे, डाऊन पेमेंट कसं केलंय, मग आत्यानी पैसे दिले का, मग काकाकडे अडकलेले आले का, नाही. ती माझ्याकडे रोजची आहे आणि ती माझ्यासाठी. सो मी त्याचं दार उघडते. राईट, फर्स्ट सेन्स इन्व्हॉल्ड. बघतोय इज द फर्स्ट. राईट, दार उघडलं, टच. आतमध्ये बसल्यावरती त्याच्यातल्या परफ्यूमचा जो वास आला. ओके, कल्पना करा की त्याच्या पुढे कुठेतरी एक चॉकलेटचा तुकडा ठेवलेला आहे तुम्ही आणि चालवायच्या आधी तुम्ही ते तोंडात टाकलेलं आहे. म्हणजे विथ ऑल युअर सेन्सेस तुम्ही तुमच्या प्रत्येक पेशीला सांगताय की आय डिझर्व दिस. इतना तो मिनिमम बनता है. इतना तो. आपल्याला सवय ह्याच्या विरुद्ध अवस्थेत जगायची. सो पेशी पुल करते, हे असं काय होत असतं का, असं काय होत असतं का. 1 महिन्याकरता त्या नेगेटिव्ह माइंडला सांगा शट अप. 1 महीने के बाद डिस्कशन करेंगे. आणि सवय लावा स्वतःला टू स्टे ॲट दिस लेवल. कारण तुम्हाला कळत नाही बट इमिजिएटली द होल युनिवर्स अलाइन्स इटसेल्फ. आम्ही बिचारे, आम्हाला काय बाबा, थोडं मिळालं तरी चालतंय, थोडक्यात समाधान मानतो आम्ही. कायम थोडक्यातच समाधान मानावं लागेल. आम्ही कसेही ॲडजस्ट करतो, कुठेही द्यावं आम्हाला. इगो नाही आहे, सेल्फ बिलीफ आहे. सो इतकं सोपं नाही आहे, बट वी हॅव ट्राईड टू मेड इट व्हेरी व्हेरी इझी. सो या 4 टेक्निक्स रोज करा. कशा करायच्या आपण जाताना करून जाऊया. क्लिअर? सो बिफोर वी क्लोज टुडेज सेशन and practically practice this, we will just go through the announcements first and we will close it. हे क्लिअर आहे सगळ्यांना?
सो हा फॉर्म तुमच्या सगळ्यांकडे आहे. ओके, सो जे याच्यावरती तुमचं नाव, करेक्ट फोन नंबर, व्हॉट्सॲपचा नंबर आणि तुम्ही मनी उपासनासाठी जर बुकिंग करणार असाल तर बुकिंग अमाऊंट, टोकन नंबर हे सगळं काउंटरवरती बाहेर द्या. जे नवीन लोक आहेत त्यांनी पण हे भरून द्या सो दॅट तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप्सला आम्ही ॲड करू, सो दॅट यू विल गेट इन्फॉर्मेशन अबाउट एव्हरीथिंग. उद्याचे हे PPTs पण तुम्हाला मिळतील. ओके, कमिंग टू मनी उपासना. Money Upasana has 2 levels. One is basic and the other is advanced. Basic is for people who are doing Money Upasana for the first time. Advanced अशा सगळ्या पार्टिसिपेंट्ससाठी आहे ज्यांनी मागच्या वर्षी पण मनी उपासना केलेलं आहे. हे सगळे एलिजिबल असतात ॲडव्हान्स बॅचला. आम्ही ज्या वेळेला ॲडव्हान्स बॅच अनाऊन्स करतो बरेच जण येऊन विचारतात की दोन्ही करायचंय. दोन्ही अलाउड नाही आहे. दोन्ही अलाउड का नाही आहे? तुमच्या इगो किंवा तुमच्या बुद्धीला आम्ही चॅलेंज करत नाही आहे. बेसिक जिथे संपतं तिथे ॲडव्हान्स सुरू होतं. ओके, सो दॅट इज वाय ॲडव्हान्स इज नॉट अवेलेबल फॉर न्यू पीपल. जे पहिल्यांदा मनी उपासना करणार आहेत त्यांनी बेसिकच करायचं आहे. ओके, सो तुम्हाला जे ब्रोशर दिलंय, ब्रोशरमध्ये सगळे टेस्टिमोनियल्स आहेत लोकांचे आणि हा जो येलो पेज आहे ह्याच्यामध्ये स्केड्यूल आहे सगळं. ओके, पुण्यामध्ये वी स्टार्ट मनी उपासना ऑन 18th Feb. ऑल्टरनेट संडेला न्यू इंग्लिश स्कूल टिळक रोडला जो गणेश हॉल आहे तिथे हा कार्यक्रम असतो. ऑफलाईन आणि ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीमध्ये मनी उपासना होते. नॉर्मली हिंदी इंग्लिश मिक्स अशीच लँग्वेज असते कार्यशाळेची पण. 7 सेशन्स तुम्हाला ऑनलाईन मिळतात. त्याच्यानंतर 7 सेशन्स ऑफलाईन, 3 ऑनलाईन आणि याच्याबरोबर दर आठवड्याला प्रॅक्टिस सेशन्स असतात. कशासाठी? तर बऱ्याच वेळेला आपण सगळं खूप उत्साहाने ऐकतो पण जोपर्यंत कोणी मागे लागून करवून घेत नाही आपल्याकडनं हे करणं होत नाही. ओके, सो दिस इज हाऊ इट इज. ऑफलाईनमध्ये तुमचं जर एखादं सेशन मिस झालं, तुम्ही येऊ शकला नाही एखाद्या दिवशी, तर वी गिव्ह यू ऑनलाईन सपोर्ट फॉर द सेम सेशन्स. बट ऑनलाईन ऑफलाईन तुम्ही काहीही करू शकता. बट वी वुड रिक्वेस्ट यू टू अटेंड ऑफलाईन मोस्ट प्रॉबब्ली. का? तर आपण ज्या वेळेला एका क्लोज्ड ॲटमॉस्फिअरमध्ये असतो आपलं ऐकण्याची क्षमता पण वेगळी असते. यू आर फुल्ली कॉन्सन्ट्रेटेड इन व्हॉट यू आर डुईंग. एक लाईफ ट्रान्सफॉर्मिंग प्रोसेस आहे आणि हे आत्ता जर नाही कळलं, मनी उपासना वर्षातनं एकदाच असते. सो जर हे वर्ष गेलं तर परत नेक्स्ट इयरच. सो या वर्षी पण जे एक्झॅक्टली मागे जगत होतो तेच सेम सायकल सुरू राहणार आहे. बऱ्याच वेळेला वेन रिझल्ट्स ऑफ मनी उपासना कम आउट, देर आर पीपल हु कम अँड टेल अस की अरे या कोर्सची फी ही एवढी नाही आहे, ही मिनिमम 1 लाखाच्या घरात हा कोर्स विकला गेला पाहिजे. पण जो माणूस 1 लाखाचा कोर्स विकत घेऊ शकतो त्याला मनी उपासनाची गरज आहे? कुणाला गरज आहे मनी उपासनाची? नुसतं अर्निंग मनी इज नॉट द पॉइंट ऑफ दिस. द पॉइंट इज टू सी युअर ट्रान्सफॉर्मेशन्स. कारण ज्यांना खरंच गरज, आय कम फ्रॉम अन ॲब्सोल्यूट मिडल क्लास फॅमिली, हे मला कळलं नसतं तर आज मी अक्षरशः कशी फिरत असते शोधत उत्तर आयुष्याची की का असं होतंय, व्हाय इजंट लाईफ रिस्पॉन्डिंग, कुठे चुकतंय. सो वी आर पीपल हु ॲक्च्युली नीड दिस. नुसतं अर्निंग मनी इज नॉट द पॉइंट. आमच्याकडे इतके डिजिटल मीडिया प्रमोटर्स येतात लुकिंग अवर रिस्पॉन्स ऑन यूट्यूब अँड फेसबुक, विच इज नॉट अर्नड, इट इज अन ऑर्गॅनिक रिस्पॉन्स. का? कारण खरंच त्या सगळ्यामध्ये एवढी इंटेन्सिटी आहे. सो दे प्रॉमिस अस की वी विल गिव्ह यू दिस, वी विल गिव्ह यू दॅट, वर्षाला 1 मिलियन सबस्क्रायबर्स आणि हे आणि ते आणि ते. द पर्पज इज नॉट दॅट. ते होईलच, दॅट ग्रोथ इज गोइंग टू हॅपन. द पर्पज इज टू ट्रान्सफॉर्म. ही जी मजा येते, खरंच जी लोक प्रॉब्लेममध्ये आहेत अशा माणसांबरोबर काम करताना आणि यांची आयुष्य बदलताना बघताना इट इज फन. आज कितीतरी लोक ज्या वेळेला आय सी देम, दे बाय कार्स, दे आर बाईंग बिग हाऊसेस, आयुष्य इतक्या लेवलला बदललेलं आणि दे कम अँड शेअर. इतकं भारी वाटतं की हे कुठून सुरुवात केली आणि आज हे या लेवलपर्यंत येऊ शकतात. बिकॉज दीज आर द पीपल दॅट नीड दिस ट्रान्सफॉर्मेशन.
सो हायलाइट्स ऑफ मनी उपासनाकडे जाऊया. जसं मगाशी सरांनी एक्सप्लेन केलं. सो वी विल टीच यू हाऊ टू रिप्रोग्रॅम युअर सेल्फ रिलेटेड टू मनी सगळ्या स्तरावरती. ओके, आयडेंटिफाईंग कोर मनी ब्लॉकेजेस. प्रोग्राम इतका इंटेन्स आणि इंटरॅक्टिव्ह असतो दॅट वी ट्राय टू टॉक टू एव्हरीबडी अँड ट्राय टू आयडेंटिफाय की पर्सनली प्रत्येकाचा काय ब्लॉकेज आहे. त्याच्यानंतर वी विल टेल यू हाऊ टू यूज मनी सायकॉलॉजी टू अट्रॅक्ट अँड क्रिएट वेल्थ इन लाईफ. नवीन जी लोक येतात बऱ्याच वेळेला ह्यांना कळत नाही हाऊ टू प्लेस देमसेल्फ. सो अशा सगळ्यांकरता जे बेसिक बॅचला आहेत अशा सगळ्यांकरता फ्री 20 मिनिट्स पर्सनल टेलिफोनिक कन्सल्टिंग असतं. कशासाठी तर फॉर मी टू अंडरस्टँड युअर केस हिस्ट्री आणि कुठे ब्लॉक आहे एक्झॅक्टली. कारण आपल्याला कळत नाही, आपण त्याच्यातच गोल 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 फिरत राहतो. सो दिस इज अवेलेबल फॉर ऑल बेसिक बॅच पार्टिसिपंट्स. ॲडव्हान्स बॅच करता यावर्षी वी विल नॉट हॅव पर्सनल कन्सल्टिंग्स बट वी विल हॅव लाईव्ह ऑन झूम. वी विल हॅव अलाइनमेंट सेशन्स. ओके, वेअर वी विल जे आपण सप्तचक्र आणि एंजल्सला केलं, जी एनर्जी अलाइनमेंट केली ती आपण फोटोजवरती केली. बट फॉर ऑल ॲडव्हान्स मनी उपासना पार्टिसिपंट वी विल हॅव अ लाईव्ह झूम कॉल ज्याच्यावरती वी विल अलाइन युअर एनर्जीज पर्सनली फॉर एव्हरीबडी. क्लिअर? बाकीचे सगळे हायलाइट्स इथे आहेत. कमिंग टू द फी स्ट्रक्चर. मनी उपासनाची टोटल फी आहे 45,000. आज जर बुकिंग केलं तुम्ही 1,000 रुपये टोकन अमाऊंट भरून तर तुम्हाला 10,000 रुपयाचं डिस्काउंट मिळतं. युअर कोर्स फीज कम्स टू 35,000. 2 इन्स्टॉलमेंट फॅसिलिटीज पण अवेलेबल आहेत. सो त्याचे डिटेल्स तुम्हाला बाहेर पण काउंटरवरती मिळतील. 1 महिना आहे आपल्याकडे टू कलेक्ट मनी. बट ऑल ऑफ आवर लाईफ्स डिझर्व्स दिस ट्रान्सफॉर्मेशनल चेंज. आज जे आम्ही आणि आमच्याशी असोसिएटेड इतकी लोक अनुभवत आहेत, इथे बसलेले कितीतरी लोक आहेत, इतकं सहज आहे आज. जे 10 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी अगदी मागच्या वर्षीपर्यंत लाईफ वॉज सो डिफिकल्ट अँड इट हॅज चेंज्ड. बट इट टेक्स अ प्रोसेस. तो प्रोसेस या वर्षी नाही केला तर पुढच्या वर्षीशिवाय देर इज नो अपॉर्च्युनिटी. वी हॅव लिमिटेड सीट्स कारण हॉलचं सीटिंग लिमिटेड आहे. सो वी हॅव लिमिटेड सीट्स. सो डोंट मिस ऑन दिस अपॉर्च्युनिटी. कारण ऑफलाईन फुल झालं तर तुम्हाला कंपल्सरीली ऑनलाईनला शिफ्ट व्हायला लागणार. ओके, ऑनलाईन बॅचेस ऑफलाईन झाल्यानंतर तुम्हाला फ्रायडेला त्याचे रेकॉर्डिंग्स येतात जे ऑनलाईन करणार आहेत. सो तुमच्याकडे ते रेकॉर्डिंग एक 10 दिवस राहतं, त्याच्यामध्ये तुम्हाला ते सेशन कंप्लीट करायचं असतं. यू हॅव एनी क्वेरीज तुम्ही प्रॅक्टिस सेशन्समध्ये हे क्वेरीज विचारू शकता. क्लिअर? सो तुमचे जर कमिटमेंट डेट्स मिस झाले तर तुम्हाला डिस्काउंट रेट फीज ॲप्लिकेबल राहणार नाहीत. EMI फॅसिलिटी पण अवेलेबल आहे. पर सेशन पेमेंट. हे का करतोय एवढं सगळं? सो दॅट पीपल लाईक अस गेट अ चान्स टू एक्सपिरियन्स समथिंग. दॅट इज वाय सो मेनी फॅसिलिटीज आर अवेलेबल. कमिंग टू रिपीटर्स. जे रिपीटर्स आहेत त्यांच्या सगळ्यांकरता विथ डिस्काउंट, विदाउट डिस्काउंट युअर फीज आर 38,000. You book today by paying 1,000 rupees, you get a discount and your final fees comes to 30,000. याच्याशिवाय there is a couple discount. So couple discount करता तुम्ही बाहेर काउंटरवरती बोलू शकता. जे नवरा बायको एकत्र करणार आहेत यांच्या टोटल फी अमाउंट वरती there will be a discount. Clear? Take this opportunity. If you miss this, जसं आयुष्य काल होतं तसंच उलगडत राहणार आहे. There will be no change because your money, your life represents your frequency. ही जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत तेच घडत राहणार. ओके, टू कन्क्लूड टुडे सेशन या 4 टेक्निक्सच्या प्रॅक्टिसनी आपण कन्क्लूड करूया. ओके, येस, व्हॉट अबाउट? हां, ॲन्युअल करता देर इज अ पॅकेज ज्याच्यामध्ये वी अलाव यू टू डू ऑल द वर्कशॉप्स ॲट डिस्काउंटेड फीज which is available for repeaters only, not for fresh people. तो ॲक्च्युली शिवोहमचे डेट्स आणि व्हेन्यू फायनल होतोय. तो फायनल झाला की वी विल ॲड. सो तुम्ही आत्ता यू कॅन डू मनी उपासना बाय पेईंग 30,000. यू कॅन टॉप अप युअर ॲन्युअल बाय द मंथ ऑफ मार्च. सो तोपर्यंत वी विल नो वेअर वी आर डुईंग शिवोहम अँड व्हॉट विल बी द डायनॅमिक्स ऑफ शिवोहम. ओके, चलो. सो वी विल डू दीज 4 टेक्निक्स अँड देन फिनिश. या 4 टेक्निक्सला प्रॅक्टिकली प्रॅक्टिस करण्याआधी नेव्हिलायझिंगमध्ये आणि त्या सेंटेन्सेसमध्ये ट्रिनिटी टेक्निक जी आहे
त्याच्यामध्ये तुम्ही काय प्रॉब्लेम घेणार आहे हा प्रॉब्लेम आधी ठरवा. ओके, मी 2 मिनिटं देते. आत्ताला एकच ठरवा, घरी जाऊन आणि 2-3 ऍड करा. ओके, आत्ताला एक्सपेरिमेंट म्हणून एकच करा. सो डोळे बंद करा आणि आत्ता तुमच्या आयुष्याची जी काही कंडिशन असेल, काय हवंय तुम्हाला, एक्झॅक्टली काय हवं आहे. आणि 1 मिनिटं, पहिली गोष्ट, नेव्हिलायझिंग करताना किंवा विशेस मागताना उलट्या पुलट्या विशेस मागायच्या नाहीत. उलट्या पुलट्या म्हणजे ह्याचं नुकसान होऊ दे, ह्याचा कस्टमर जाऊ दे, मग मला मिळू दे, ह्याची डील जाऊ दे, ओके, माझी सासू, हिला काहीतरी होऊ दे, त्याला काहीतरी. आपण असं कुणालाही उडवायचं वगैरे कॉन्ट्रॅक्ट नाही घेऊ शकत. ओके, आपण काय करू शकतोय, मला त्रास होतो बाबा, हे जसं वागतात ना याचा मला त्रास होतो, सो मला याच्यातनं बाहेर पडायचं. एकतर मला एवढं स्ट्रॉंग कर की मला काही फरकच नाही पडला पाहिजे, किंवा मला त्रास नाही झाला पाहिजे, बाकी आय डोंट केअर हाऊ द डायनॅमिक्स मूव्स. ओके, सो उलट्या पुलट्या लिमिटिंग स्कॅर्सिटी मधल्या विशेष मागू नका. ओके, मला एका डॉक्टरनी लास्ट टाइम विचारलं की मी असं म्हणणं की माझी प्रॅक्टिस वाढू दे याचा अर्थ मी लोकांना आजारी पाडत नाहीये का? काय उत्तर आहे याचं? मी म्हटलं तशी लोक आजारी पडतायत ना. आपण काय म्हणतोय की इकडं तिकडं जी चालली आहे ती माझ्याकडे पण ये थोडीशी, तशी लोक आजारी पडत आहेत. राईट, माझ्या करता पडा असं नाही म्हणत आहे मी, पण तुम्ही विश करताना तुमच्या सिस्टीम मध्ये जर गिल्ट असेल तर इट विल नेव्हर मॅनिफेस्ट. द गिल्ट विल मॅनिफेस्ट बिकॉज गिल्ट इज हेवियर. स्टॉक मार्केटमध्ये कोणतरी मला त्या दिवशी विचारत होतं की मी जर अशी विश केली की मला प्रॉफिट होते म्हणजे कोणाचा तरी लॉस होतोय की नाही. म्हटलं तो तसाही होतोय. म्हटलं तुम्ही कितीचा लॉस केलाय? तर ते म्हणले नाही, मोठा आकडा आहे. ते कुठं गेले? ते लॉस झालेले पैसे कुठे गेले? somebody earned it, right? So whosoever is coming in the stock market comes with that understanding. पण तुम्ही जर सबकॉन्शियसली त्याला असं जुगाराचं फील लावायला लागला जे आपल्या मिडल क्लास अपब्रिंगिंग मधलं आहे तर तेच मॅनिफेस्ट होणार आहे. आपण काय म्हणतोय कधी कधी दर वेळेला शेअर मार्केटमध्ये तुम्ही पैसे कमवता म्हणजे दुसऱ्याचा लॉस होतो असं नाही. कधी कधी त्यांनी 5 रुपयाला विकत घेतलेलं असतं आणि त्याला 15ला विकायचं आहे. तुम्ही ते 15चं 30ला विकणार आहे, तुमची होल्डिंग कॅपॅसिटी आहे. सो असंही असू शकतं दरवेळेला कोणीतरी खड्ड्यात गेलं आणि मगच आपल्याला काहीतरी मिळालंय असं नाही. सो वेन यू आर नेव्हिलाइजिंग, वेन यू आर यूजिंग दिस ट्रिनिटी टेक्निक, उल्टा पुल्टा कुछ मत करो. सीधा जो मेरा प्रॉब्लेम क्या है, सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल. मग अशी मला कोणतरी येऊन भेटलं, मला म्हणले मला कामच करावं असं वाटत नाही. येस, प्रॉब्लेम आहे माझा तो, मला कामच करावं असं वाटत नाही. काय व्हॉट एव्हर रिझन आहे त्याला. सो यूज दिस फॉर नेव्हिलाइजिंग अँड फॉर ट्रिनिटी टेक्निक. ओके, सो ठरवा, एक विश ठरवा, एक काहीतरी, आणि प्लीज ती तुमची तुम्ही ठरवा. म्हणजे बायकोला विचारू नका काय घेऊ, ते काय असं ऑर्डर केल्यासारखं नाहीये जेवण. राईट, एक विश ठरवा. डिसाइडेड? ओके, सो आता फर्स्ट टेक्निक, काका जरा मागे घेता. वी स्टार्ट विथ द सिम्बॉल. ओके, सो सिम्बॉल आपण समोर ठेवलाय. आयडियली मनीशी रिलेटेड असेल किंवा कशाशी रिलेटेड असेल. ओके, त्याच्या सिम्बॉलकडे बघा. आय थँक यू फॉर क्रिएटिंग लक. आय थँक यू फॉर क्रिएटिंग मनी. I thank you for creating abundance. I thank you for creating luck. I thank you for creating abundance. I thank you for creating money. I thank you for creating luck. I thank you for creating money. I thank you for creating abundance. ओके, आता हे ठेवा, साईडला ठेवा, खिशात ठेवा, कुठेही ठेवा. जस्ट लुक एट इट अँड कीप इट. पुढे जाऊया. आता तुम्ही प्रॉब्लेम ठरवला तुमचा. ओके, लेट्स गो. काका पुढे घेता. ट्रिनिटी टेक्निक एक स्लाइड पुढे घ्या, फक्त अजून एक. कॉपी झाली का? पुढे पुढे. हां,
ती घ्या. ओके, क्लिअर आहे प्रॉब्लेम तुम्हाला? ओके, आता मनातल्या मनात 3दा पहिलं वाक्य रिपीट करा बरं. आय रेकग्नाइज. प्रॉब्लेम घाला त्याच्यामध्ये की हा 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 माझा प्रॉब्लेम आहे, असं म्हणू नका हा 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 तो प्रॉब्लेम घाला. परत आय रेकग्नाइज अगेन. आय रेकग्नाइज that this is my problem. पुढे I recognize the need of my body and mind to have this problem. I recognize the need of my body and mind to have this problem. I recognize the need of my body and mind to have this problem. डोळे बंद करा आणि माझ्याबरोबर रिपीट करा. आय रेकग्नाइज द रेझिस्टन्स टू लेट गो ऑफ द नीड ऑफ हॅव्हिंग दिस प्रॉब्लेम. आय रेकग्नाइज द रेझिस्टन्स टू लेट गो ऑफ द नीड ऑफ हॅव्हिंग दिस प्रॉब्लेम. आय रेकग्नाइज द नीड टू लेट गो ऑफ दिस प्रॉब्लेम. ओके, डोळे उघडा. आता वी विल स्टार्ट गोइंग टू नेव्हलायझिंग. नेव्हलायझिंग मध्ये काय करायचं आहे, आता तुम्ही हाच प्रॉब्लेम घेतलाय, हा सॉल्व्ह झालाय. ओके, ती गोष्ट मिळालेली आहे आणि ती गोष्ट मिळालेली असताना तुम्ही तिला सगळ्या अर्थाने एन्जॉय करताय. ओके, विजननी बघताय, त्याच्याशी रिलेटेड न्यूज ऐकताय, त्याच्यामध्ये सेलिब्रेट करताय, जेवढे सेन्सेस त्याच्यामध्ये. नाव दिस इज, हे तुमचं क्रिएटिव्ह स्किल आहे. मी आता इथे एवढ्या ऑडियन्समध्ये विचारू नाही शकत की काय करताय काय करताय काय करताय, पण आयडियली नेव्हलायझिंगची पण स्क्रिप्ट फिक्स ठेवा की हेच हेच रोज व्हिज्युअलाइज करा, कधीपर्यंत, ती गोष्ट घडेपर्यंत. ओके, चलो क्लोज युअर आईज. बॉडी थोडीशी रिलॅक्स करूया आपण. संपूर्ण शरीर लूज सोडा. थोडी मान खाली टिल्ट करा आणि उलट डोळे बंद करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 and 1. किती खुश आहात तुम्ही बघा. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती तुमच्या आयुष्यात ऑलरेडी आहे. हसताय तुम्ही, इतकी मजा येते तुम्हाला, कारण ते रोजचं आहे तुमचं. डोळ्यांनी बघा, स्पर्शाने फील करा, कानाने तिथे काय ऐकायला येतंय ते बघा. ती गोष्ट घडतीये, घडत असताना, ती तुमच्याकडे असताना. टेस्ट बड्स वरती बघा काय फील होतंय. काही खाण्याचं, सेलिब्रेशनचं त्याच्यात इन्क्लूड करू शकतो का बघा. ते विजन एन्जॉय करा सगळ्या सेन्सेसनी. दोन्ही हात छातीवर ठेवा आणि थँक्यू म्हणा, कारण ते मिळालेलं आहे, हे हवं होतं आणि हे आहे आज आयुष्यात. थँक्यू. पुढे टॅपिंग कडे जाऊया. काका पुढची स्लाइड घ्या. चलो स्टार्ट. या पॉइंट वरती आपण स्टार्ट करूया. आय रिलीज पास्ट लाईफ, जेनेटिक, कार्मिक, चाइल्डहुड ब्लॉकेजेस that block the flow of money in my life. नेक्स्ट, एव्हरीबडी टॅप. काही लाज वाटायचं कारण नाही, ह्याच्याशिवाय होणार नाही आहे. नेक्स्ट, आय रिलीज. नेक्स्ट, पास्ट लाईफ. नेक्स्ट, कार्मिक, जेनेटिक ब्लॉकेजेस. नेक्स्ट, that block the flow of money in my life.
I release past life. Next, genetic. Next, karmic blockages that block the flow of money in my life. परत एकदा. I release past life. Next, genetic, karmic blockages that block the flow of money in my life. I release past life, genetic, karmic blockages that block the flow of money in my life. Okay, next point कडे जाऊया. My every cell deserves to experience money, freedom and abundance. पुढे. My every cell deserves to experience money, freedom and abundance. Next. My every cell deserves to experience. Next. Money, freedom and abundance. Next. My every cell deserves to experience money, freedom and abundance. My every cell deserves to experience money, freedom and abundance. My every cell deserves to experience money, next, freedom and abundance. My every cell deserves to experience money, freedom and abundance. Money, freedom, abundance. Last statement. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. I thank the universe for manifesting money, wealth, freedom and abundance. हात खाली घ्या. एक दीर्घ श्वास घ्या. नाकाने श्वास घ्या, तोंडाने उश्वास सोडा. ब्रीद इन, ब्रीद आउट. अगेन ब्रीद इन, ब्रीद आउट. वन्स मोर. ब्रीद इन अँड ब्रीद आउट. सो हे रोज करायचं. इट विल जस्ट टेक यू 10 minutes. ओके. सो 22 तारखेला व्हिडिओ यूट्यूबवरती येईलच. सो व्हिडिओ बरोबर देखील तुम्ही करू शकता. आणि उद्या ज्या वेळेला ग्रुप जॉईन कराल त्याच्यावरती हे पीपीटीज ऑटोमॅटिकली शेअर केले जातील. टेक दिस अपॉर्च्युनिटी टू चेंज युअर लाईफ अँड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ बिकॉज वी ऑल डिझर्व इट अँड वी ऑल कॅन. ज्या ज्या लोकांना हे वाटत नाही की 30,000 35,000 काहीच नाही. व्हॉट इट गिव्स यू इज इन मिलियन्स. सो टेक दिस लीप ऑफ फेथ. पुढचं पुढे बघू. 1 महिना आहे टू मैनिफेस्ट दैट और वो होगा बिकॉज वी डिजर्व. इतना तो डिजर्व करते हैं यार हम कि कोई सिखाए हाउ टू हैंडल मनी, हाउ टू ट्रांजैक्ट मनी, हाउ टू अर्न मनी, हाउ टू सेव मनी एंड हाउ टू मल्टीप्लाई मनी. सो ऑल दोज हु आर लुकिंग फॉर एन अबंडंट लाइफ, वी वेलकम यू टू दिस ट्रान्सफॉर्मिंग जर्नी ऑफ मनी उपासना. थँक यू एव्हरीबडी फॉर बीइंग हिअर. बाहेर काउंटर्स ओपन आहेत. जाताना अवश्य त्याचा लाभ घ्या आणि हे प्लीज करा. ॲटलीस्ट गिव्ह युअर सेल्फ दिस अपॉर्च्युनिटी. थँक यू अँड सी यू ऑल. थँक यू.